परमेश्वर के पवित्र नाम की स्तुति हो। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो। हमारा महान परमेश्वर इस सम्मेलन के माध्यम से हम लोग के बीच में व्यवहार करते चले आ रहा है आणि आपला महान परमेश्वर या संमेलनाच्या माध्यमातून आपल्या सोबत तो बोलत येत आहे। हम कैसे परमेश्वर के समीप आए और कैसे परमेश्वर की मर्जी को करे, इसी बात को परमेश्वर वचनों के माध्यम से, आत्मा के माध्यम से हमें सुनाते समझाते चले आ रहा है। आणि आपण कसे वचनामध्ये वाढावे आणि देवाच्या समीप जवळ यावे याविषयी परमेश्वर वचनाच्या द्वारे वारंवार आपल्या सोबत बोलत आहे। धर्मशास्त्र की ओर नजर डालने से, धर्मशास्त्र क्या है करके पूछने से आणि पवित्र शास्त्राकडे नजर टाकण्याआधी आणि पवित्र शास्त्र काय आहे हे जाणून घेण्याविषयी तो परमेश्वर के प्रिय लोगों, हर लोग धर्मशास्त्र के विषय में अपना अपना व्याख्यान देंगे आणि वेगवेगळे जे लोक आहे धर्मशास्त्राविषयी वेगवेगळी व्याख्या देतात। कुछ कहते हैं धर्मशास्त्र परमेश्वर का वचन है, आणि काही म्हणतात पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे। कुछ कहते हैं भविष्यवाणी की बातें हैं, आणि काही म्हणतात भविष्यवाणीचे शब्द आहेत। कुछ कहते हैं कि परमेश्वर की आत्मा के द्वारा दिया गया प्रेरणा है, आणि काही म्हणतात देवाच्या आत्म्याच्या द्वारे देण्यात आलेली प्रेरणा आहे। ऐसे हर प्रकार से हर लोगों का धर्मशास्त्र के प्रति अपना अपना एक व्याख्यान, एक समझ है। आणि जे आहे वेगवेगळ्या लोकांचे पवित्र शास्त्राविषयी वेगवेगळे विश्लेषण आहे। इसमें कोई भी व्याख्यान गलत नहीं है आणि त्यातील कोणतीही व्याख्या विश्लेषण चुकीची नाही। जब मैं धर्मशास्त्र को पढ़ता हूँ और देखता हूँ, जेव्हा मी पवित्र शास्त्र वाचतो आणि पाहतो, तो मुझे धर्मशास्त्र जो समझ में आता है आणि जे मला पवित्र शास्त्र समजते, परमेश्वर के मनसा में क्या है, अगर उस मनसा को पढ़ने के लिए अगर हम लोग कोशिश करें, आणि परमेश्वराच्या अंतःकरणात मनात काय आहे जर ती आपल्याला वाचायची असेल तर, तो उस मनसा को पढ़ने के लिए कोशिश करने के समय में अक्षर स्वरूप धर्मशास्त्र हमारे सामने आएगा। आणि जे आहे ती इच्छा, ती मानसा आपल्याला वाचायची असेल तर पवित्र शास्त्र वचन रूपाने, शब्द रूपाने आपल्या समोर येईल। इसी के लिए जब हम लोग शास्त्र से बातें करते हैं, यामुळे आपण शास्त्रासह आपण बोलतो, जब शास्त्र को पढ़ते हैं या वहां से समझाते हैं, आणि जेव्हा आपण पवित्र शास्त्र वाचतो किंवा त्यातून आम्ही समजवितो, हम लोग कोई अन्य किताबों से कुछ बोल करके समय को व्यतीत करने के लिए नहीं, आणि इतर पुस्तके घेऊन आम्ही जे आहे व्यर्थ घालवण्यासाठी येत नाही, लेकिन परमेश्वर की मनसा को जानते हुए उसके मन के अनुरूप होने के लिए आप और मैं कोशिश करना चाहिए। यही जिज्ञासा के साथ हम लोग सीखते सिखाते हैं। आणि परंतु परमेश्वराची मनोवृत्ती काय आहे हे जाणण्यासाठी आणि आपली अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही तुम्हाला शिकवितो आणि तुम्ही या ठिकाणी आले आहात। अगर पुरातन नियम की कहानी केवल मात्र कहानी होता, आणि जुने जे करारातील जे गोष्टी आहे जर ते फक्त गोष्टी असते तर, केवल एक छोटा सा घटना ही मात्र होता, आणि एक लहानशी घटना जरी असती तर, तो पहले दिन के संध्याकालीन समय में जब पास्टर जी हमसे बातें कर रहे थे, जेव्हा पहिल्या दिवशी संध्याकाळी आपले पास्टर जी आपल्या सोबत बोलत होते, वो सुंदर चित्रकारी, वो सुंदर अर्थ हमारे सामने कभी नहीं आता, आणि ते सुंदर जे चित्र आहे आपल्या समोर कदापि आले नसते। पुरातन नियम की वो घटना मात्र योना की कहानी एक घटना मात्र होकर के दिखाई नहीं दिया, आणि जे योनाची जी घटना आहे ती फक्त एक घटना होऊन आपल्या समोर आली नाही, प्रकट झाली नाही, लेकिन उसके अंदर, उसके पीछे हमारे आत्मिक जीवन के लिए छुपा हुआ परमेश्वर की मनसा को हमने पहले संध्याकालीन समय पर हम लोगों ने सुन के देखा। परंतु आपल्या प्रीत्यार्थ देवाची जी मनोवृत्ती आहे आपण त्यात लपलेले जे रहस्य आहे त्या पहिल्या दिवसाच्या संध्याकाळी आपण पाहिले, और दूसरे दिन के संध्याकालीन समय में, आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेमध्ये उसी मनसा को जानने हेतु या समझने हेतु, आणि तेच मनोवृत्ती जाणून घेण्याच्या मानसेने पास्टर जी ने प्रभु यीशु मसीह के आगमन के बारे में हम लोग को बहुत ही सुंदर रीति से बता करके दिया। आणि पास्टर जी प्रभु येशू ख्रिस्ताच्या आगमनाविषयी खूप सुंदररित्या त्यांनी आपल्याला सांगितले आहे, क्योंकि मसीही जीवन का दौड़ और निशाना और लक्ष्य यीशु का आगमन ही है। आणि कारण मनुष्याचे, ख्रिस्ती लोकांचे जे धाव आहे आणि लक्ष्य आहे ते देवाचे आगमन आहे। परमेश्वर के पवित्र नाम की स्तुति होवे। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो। इसी सारी बातों को ध्यान रखते हुए, या सर्व गोष्टींना लक्षात ठेवून, आज इस सुबह के वक्त में, अंतिम दिनों में हमें क्या करना है और हमें किस रीति से अपने आप को प्रस्तुत करना है, इसके बारे में 2-4 बातें मैं आपके सामने बांटने के लिए आग्रह कर रहा हूं। आणि देवाच्या आगमनासाठी आपल्याला काय काय करायचे आहे याविषयी मी 2-4 गोष्टी तुमच्या समोर ठेवेन। परमेश्वर के पवित्र नाम की स्तुति हो। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद और असो। इसके लिए आइए हमारे धर्मशास्त्र को मत्ती रचित सुसमाचार के 24वें अध्याय की ओर खोलेंगे। यास्तव या आपण आपले पवित्र शास्त्र मत्ती सुवर्तमान 24 अध्यायाकडे आपण उघडूया, और उसके 15वां वचन में आखिरी भाग, विद इन द ब्रैकेट के अंदर जो लिखा हुआ है मात्र केवल उस शब्दों को पढ़ेंगे। आणि मत्ती सुवर्तमान 24 अध्याय 15व्या वचनाच्या जे कंसामध्ये जे लिहिण्यात आलेले आहे ते आपण वाचूया।
जो पढ़े वह समझे. मराठी. वाचकाने हे ध्यानात आणावे. परमेश्वर के नाम की स्तुति हो. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. मत्ती सुसमाचार के 24 अध्याय के संबंध में कल शाम को पास्टर जी ने बताया. आणि काल संध्याकाळी मत्ती सुवर्तमान 24 अध्यायाबद्दल पास्टर जी बोलले. प्रभु यीशु मसीह के आगमन के बारे में, जगत के अंत के बारे में लोगों के अंदर या शिष्यों के अंदर जब जिज्ञासा दिखाई दिया, आणि जेव्हा देवाच्या आगमनाविषयी देवाच्या लोकांमध्ये आणि शिष्यांमध्ये जेव्हा एक माणसा दिसून आली, उन लोग यीशु के पास आकर के सवाल पूछा कि प्रभु उसके बारे में हमें बता करके दे. आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन विचारू लागले, प्रभु आम्हास त्याबद्दल सांग. और यीशु मसीह उसके आगमन के संबंधित कई प्रकार के चिन्हों को, घटनाओं को, बातों को, विशेषताओं को इस पूरे अध्याय में ही हमको बता करके दिया है. आणि आपला जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, जे जे काही चिन्ह घडणार आहे, जे काही घटना घडणार आहे, ते सर्व या अध्यायामध्ये तो सांगितलेला आहे. इन सारी बातों को बताने के बीच में प्रभु यीशु मसीह यहाँ पर एक शब्द का प्रयोग कर रहा है. आणि सर्व काही सांगत असताना प्रभू येशू ख्रिस्त एका शब्दाचे उल्लेख या ठिकाणी करीत आहे. जो कोई इसे पढ़ता है वो उसको समझना चाहिए. आणि जो कोणी वाचक हे वाचतो आणि ध्यानात आणतात. कई बार हम पढ़ते हैं लेकिन समझ नहीं पाते हैं. काही वेळेस आपण वाचतो खरे, परंतु ते लक्षात येत नाही, ध्यानात कई येत बार हम नाही. लोग पढ़ते हैं लेकिन हमारा समझ शायद परमेश्वर की उस उद्देश्य या मनसा के अनुसार नहीं हो पाता है. काही वेळेस आपण वाचतो, परंतु ते देवाच्या मनोवृत्तीप्रमाणे किंवा देवाच्या माणसाप्रमाणे होत नाही. और इसी कारण से पत्रस अपने पत्री में इस प्रकार लिखता है. यास्तव पेत्र त्याच्या पत्रामध्ये या प्रकारे लिहित आहे. प्रिय भाइयों, जब तुम लोग धर्मशास्त्र को पढ़ो, प्रिय बंधूंनो, जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्र वाचाल, अन्य शास्त्र में जिस प्रकार अर्थ निकालते हो वैसे इस शास्त्र को पढ़ करके अर्थ ना निकालो. आणि ज्या प्रकारे तुम्ही इतर शास्त्र वाचून अर्थ काढिता, त्या प्रकारे हे शास्त्र वाचून अर्थ काढू नका. अगर अन्य शास्त्र को पढ़ने के समान धर्मशास्त्र को भी अगर अर्थ निकालोगे, आणि अन्य शास्त्राप्रमाणे पवित्र शास्त्र वाचून जर तुम्ही अर्थ काढाल तर हमारे लिए विनाश का कारण होगा करके दूसरा पत्र 3 अध्याय 16 वचन में लिखा हुआ है. आणि ते आपल्याला एक निराशा घेऊन येईल असे दुसरे पेत्राचे पत्र 3 अध्याय 16व्या वचनात लिहिण्यात आलेले आहे. पढ़ेंगे 2 Peter chapter 3 and verse 16. दुसरे पेत्राचे दुसरे पत्र 3 अध्याय 16वें वचन. वैसे ही उसने अपनी सब पत्रियों में भी इन सब बातों की चर्चा की है, जिनमें कितनी बातें ऐसी हैं जिनका समझना कठिन है, और अनपढ़ और चंचल लोग उनके अर्थों को भी पवित्र शास्त्र की और बातों की नाई खींच तान कर अपने ही नाश का कारण बनाते हैं. आणि त्याने आपल्या सर्व पत्रात या गोष्टीचा उल्लेख केला आहे. त्यात समजवायास कठीण अशा काही गोष्टी आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर शास्त्र लेखाचा जसा विपरीत अर्थ करीतात तसा याचाही करीतात. अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात. परमेश्वर के पवित्र नाम की स्तुति होवे. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद जो असो. पढ़े वो उसको पढ़ करके समझे. आणि जे कोणी त्यास वाचतात ते त्यास समजावे. आज पूरी बातों को पढ़ के समझाने के लिए मेरे पास समय नहीं है और ना ही आपके पास उतना धीरज है. आणि आज ते सर्व काही वाचून समजविण्याकरिता माझ्याकडे वेळ नाही आणि तुमच्याकडे सहनशीलता नाही. इसी के लिए मुझे दिए हुए समय सीमा पर मैं आपको केवल एक विषय के साथ बातचीत करते हुए जो मुझे समझ में आया मैं आपके बीच में उसे साझा करना चाहता हूं. परंतु आज मला देण्यात आलेल्या वेळेमध्ये जे काही मला समजले आहे ते एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. अंतिम दिनों में हम लोग किस प्रकार का जीवन यापन करना है आणि शेवटच्या दिवसांमध्ये आपण कशा प्रकारचे जीवन व्यतीत करावे. जब यीशु मसीह के आगमन के लक्षणों को हम लोग देखना शुरू करें, जेव्हा आपण देवाच्या आगमनाविषयी काही चिन्हे घटना आपण पाहू, जब यरूशलेम के चारों ओर सेना को घेरा हुआ देखें, जेव्हा यरूशलेमच्या चारी दिशाने सैन्य उभे राहतील असे आपण पाहू, युद्ध की खबरें जब हमारे कान में घंटी बजाता रहे, आणि युद्ध लढायांविषयी जेव्हा ऐकून आपले कानामध्ये ते घंटी वाजवत असेल, देश देश और जाति जाति के ऊपर चढ़ाई हो रहा हो की बातों को जब आप लोग सुन रहे, आणि देश देशाविरुद्ध लढत आहे, राष्ट्रांविरुद्ध लढत आहे अशी बातमी जेव्हा तुम्ही ऐकाल, हर एक जगह में धोखा धोखा धोखा, ठगी 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 की बातों को जब आप लोग सुन रहे हो, आणि ज्या वेळेमध्ये सर्व ठिकाणी धोका 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 आणि ठगविण्याचे जेव्हा कार्य तुम्ही ऐकाल, मसीह के नाम से हो या अन्य किसी के नाम से हो, जब पाखंडी लोग उठना शुरू हो जाए, आणि ख्रिस्ताच्या
नावाने किंवा इतर नावाने जेव्हा खोटे उपदेशक उभे राहतील, उस समय में तुम लोग जान लेना यीशु का आगमन निकट है करके मत्ती सुसमाचार के 24वां अध्याय कहता है। आणि जे आहे त्यावेळेस तुम्ही लक्षात घ्या की हे जे आहे परमेश्वराचे आगमनाची वेळ आलेली आहे, याविषयी आपण मत्ती सुवर्तमान 24 अध्यायामध्ये पाहू शकतो। ऐसे समय में आप और मैं किस प्रकार के एक जीवन जीना है, किस प्रकार की तैयारी करना है, उसका केवल एक छोटा सा भाग आप लोग के बीच में मैं रखने के लिए आग्रह कर रहा हूं। आणि अशा परिस्थिती वेळेमध्ये आपण कशा प्रकारे जीवन जगावे याविषयी मी एक गोष्ट मी तुम्हा समोर ठेवी इच्छितो। और जिस विषय को लेकर के मैं आज आपके साथ बातें करना चाहता हूं, आइए उस वचन को वर्तमान हम लोग पढ़ेंगे। आणि जे गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो या वर्तमानामध्ये आपण ते वाचूया। पढ़ेंगे मैथ्यू चैप्टर 24 एंड वर्स 18। मत्ती सुवर्तमान 24 अध्याय याचे 18वें वचन। मत्ती सुसमाचार अध्याय 24 वचन 18। मत्ती सुवर्तमान 24 अध्याय याचे 18वें वचन। और जो खेत में हो वह अपना कपड़ा लेने को पीछे न लौटे। आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरिता माघारी येऊ नये। जब इन सारी बातों को तुम लोग होते हुए देख रहे हो, जेव्हा हे सर्व गोष्टी होत असता तुम्ही पाहाल, जब दानियल के द्वारा कहा गया भविष्यवाणी को पूरा होते हुए देखो, जेव्हा दानियेलाची भविष्यवाणी पूर्ण होत असताना तुम्ही पाहाल, जब यीशु के आगमन को तुम लोग समझने लगो, जेव्हा तुम्ही देवाच्या आगमनाविषयी समजू लागाल, यीशु जल्दी आने वाला है कि ये घंटी जब आपको सुनाई दे, जेव्हा येशू ख्रिस्त लवकर येत आहे हे कळना जेव्हा तुम्ही ऐकाल, उस समय में यीशु हमको देने वाला एक छोटी सी सलाह है। आणि त्यावेळेमध्ये परमेश्वर देणारी एक लहानशी एक सल्ला आहे कि जो खेत में है वो अपने वस्त्र को लेने के लिए घर की ओर ना लौटे। आणि जो शेतात आहे तो आपले वस्त्र घेण्याकरिता आपल्या घरी माघार येऊ नये। आज मैं इस वस्त्र के बारे में 2-3 बातों को बोलने के लिए आग्रह कर रहा हूं। आज मी या वस्त्राविषयी 2-3 गोष्टी सांगू इच्छितो। क्या ये अक्षर रीति से प्रभु ने कहा काय हे शारीरिकरित्या परमेश्वराने सांगितले काय कि जब जो खेत में काम कर रहे हो वो अपने घर में ना लौटे कि वस्त्र को लेने के लिए जाए, आणि शेतामध्ये काम करणारा वस्त्र घेण्याकरिता आपल्या घरात माघार जाऊ नये? क्यों यीशु ने इस बात को कहा है? का प्रभु येशू ख्रिस्त हे सांगितलेले या आहे? इस बात को कहने के द्वारा उसके अंदर का मनसा क्या है? आणि हे सांगत असताना परमेश्वराची मनोवृत्ती काय आहे? क्योंकि अगर हम लोग उसकी मनसा को ना समझे, जर आपण त्याची मनोवृत्ती समजलो नाही और तर, अगर अक्षर रीति से केवल इस वस्त्र को वस्त्र रूप से अगर हम लोग ले, आणि ऐहिकरित्या आपण हे वस्त्र रूपाने जर घेतले तर, तो हम में से अधिकांश लोग धोखे में आ जाएंगे और हमारे आत्मिक जीवन में या हमारे निर्णय में हम लोग को नुकसान होगा। आणि आपण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपण फसून जाऊ आणि आपले जे निर्णय आहे ते चुकीचे ठरतील। इसी के लिए यहाँ पर जो लिखा हुआ है कि यीशु मसीह के आगमन में जब क्लेश, जब ताड़ना, जब दुख और तकलीफे का आरंभ जब शुरू हो जाए, आणि जेव्हा देवाच्या आगमनाच्या वेळेमध्ये जेव्हा क्लेश आणि पुष्कळ फसविणारी गोष्टी जेव्हा प्रारंभ होतील, उस समय में जो खेत में है वो वस्त्र लेने को अपने घर में ना लौटे। आणि जो शेतात आहे त्या वेळेमध्ये आपले वस्त्र घेण्याकरिता घरी परत माघार जाऊ ये नये। खेत क्या है करके देखने से, आणि हे शेत काय आहे यास्तव पाहिले असता मत्ती सुसमाचार के 13 अध्याय से ही अगर आप पढ़ना शुरू करो, जेव्हा तुम्ही मत्ती सुवर्तमान 13 अध्यायापासून वाचू लागाल, ये खेत हमारे आत्मिक जीवन के अलग अलग स्तरों के संबंध में बताया गया है। आणि हे जे शेत आहे आपल्या आत्मिक जीवनाच्या वेगवेगळ्या स्तराविषयी सांगते। मत्ती सुसमाचार के 13 अध्याय के पहला पैराबल को पढ़ करके देखने से, आणि मत्ती सुवर्तमान 13 अध्यायाचे पहिले दृष्टांत वाचून पाहिले असता वहां पर दिखाई देने वाला प्रत्येक खेत हर एक के हृदय को दिखाता है। आणि त्या ठिकाणी सांगण्यात आलेले प्रत्येक शेत जे आहे प्रत्येकाच्या हृदयास अंतःकरणास दर्शविते। उसी समय में मत्ती सुसमाचार के 13 अध्याय में सेकंड पैराबल को पढ़ करके देखने से, आणि मत्ती सुवर्तमान 13 अध्यायाच्या दुसऱ्या दृष्टांताविषयी वाचून पाहिले असता वहां पर प्रभु यीशु मसीह बोलने वाला और एक खेत परमेश्वर के प्रिय लोगों इस संसार को दिखाता है। आणि त्या ठिकाणी सांगण्यात आलेले जे शेत आहे प्रिय देवाच्या लेकरांनो या जगास ते दर्शविते। परमेश्वर के प्रिय लोगों इस ये खेत बोलने के समय में इस संसार में करने वाली हमारी सेवकाई के अनुभूति को बता रहा है। आणि प्रिय देवाच्या लेकरांनो या जगामध्ये जी सेवा आम्ही करीत आहोत त्याच्या अनुभूतीस ते दर्शविते। हमको इस खेत में परमेश्वर के लिए फल देने वाला, उत्तम फल देने वाला, 100 गुना फल देने वाले अनुभव में दिखाई देना है। आणि आपण
आपण या शेतामध्ये जीवन जगत असताना देवासाठी उत्तम असे 100% फळ देणारे होऊन बदलले पाहिजे, ताकि जब हमारा स्वामी यीशु हमें लेने के लिए आए, जेव्हा आपला स्वामी आपल्याला घेण्याकरिता येईल, हम एक फल रहित अवस्था में दिखाई ना दे। आपण फल विरहित अशा अवस्थेत दिसून येऊ नये। आपके जीवन में, मेरे जीवन में, हरेकों के जीवन में जो यीशु के आगमन को प्रिय जानता है, फलवंत अवस्था में दिखाई देना है। आणि जे कोणी तुम्ही असो किंवा मी असो, जे परमेश्वराच्या आगमनाची आवड धरितात, त्यांच्यामध्ये फळ दिसून आले पाहिजे। इसलिए कि हम लोग अच्छा फल दे, यास्तव आपण चांगले फळ द्यावे, इसलिए कि हमें अच्छा फल लगे, यास्तव की आपल्यामध्ये चांगले फळ लागावे, हमारा फल को कोई चोर चोरी करके ना ले जाए, आणि आपले फळ कोणी चोर चोरी करून घेऊन जाऊ नये, हमारे फल को कोई पशु नुकसान ना कर दे। आणि आपले फळ जे आहे कोणते पक्षी नुकसान करू नये। हम लोग दिन रात इस खेत में जागृत रहते हुए सचेतन के साथ इसे संभाल रहे हैं, आणि आपण आपल्या जीवनामध्ये जागृत राहून या फळास आपण संरक्षण करीत आहोत, सांभाळत आहोत, ताकि हमारे फल यीशु मसीह के आगमन में यीशु के सामने एक अच्छा होकर के, उत्तम होकर के दिखाई दे। यास्तव की आपले जे फळ आहे परप्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनामध्ये चांगले, श्रेष्ठ, उत्तम होऊन दिसून यावे। लेकिन उसी समय में जब हम परमेश्वर के लिए फल देने के लिए भरसक प्रयत्न कर रहे हैं, आणि ते जे आहे फळ देण्याकरिता जितके अधिक आपण प्रयत्न करीत आहोत, उस समय में एक बात को ध्यान रखना परमेश्वर के लोगों, आणि त्या वेळेमध्ये प्रिय लोकांनो, तुम्ही ते एक गोष्ट लक्षात घ्या, लक्षात ठेवा, तुम लोग वस्त्र लेने के लिए अपने घर में लौट के नहीं जाना। तुम्ही आपले वस्त्र घेण्याकरिता आपल्या घरात माघारी जाऊ नका। कष्ट, क्लेश, समस्या आएगा, आणि क्लेश, कष्ट, संकटे येतील, मसीहों के विरुद्ध में उपद्रव आएगा, आणि ख्रिस्ताच्या विरोधामध्ये उपद्रव येतील। उसी समय में खेत में अच्छा फल होकर के तुम लोग दिखाई देना, ना कि घर में जाकर के कपड़ा लेने के लिए दौड़ना। आणि त्या वेळेमध्ये तुम्ही शेतात चांगले फळ होऊन दिसून यावे, या ना की तुम्ही जे आहे आपले वस्त्र घेण्याकरिता घरी परत माघार जावे। मुझे दिए हुए समय के अंदर मैं आपको 7 प्रकार के वस्त्रों के बारे में बताना चाहूंगा, जो वस्त्र के पीछे इन दिनों में हमको नहीं दौड़ना है। आणि जे आहे मला देण्यात आलेल्या वेळेमध्ये मी 7 प्रकारच्या वस्त्रांबद्दल सांगेन, ज्या वस्त्राच्या मागे आपल्याला धावायचे नाही। अगर इन 7 वस्त्रों के पीछे इन दिनों में अगर आप दौड़ोगे, आणि या दिवसांमध्ये जर या 7 प्रकारच्या वस्त्राच्या मागे तुम्ही धावाल तो परमेश्वर के प्रिय लोगों, यीशु मसीह के सामने हम लोग खड़े होने के योग्य नहीं हो पाएंगे। प्रिय देवाच्या लोकांनो, तुम्ही आपण जे आहे ख्रिस्ताच्या समोर उभे राहू शकणार नाही। परमेश्वर के पवित्र नाम की स्तुति होवे। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो। सबसे पहला वस्त्र क्या है जिसको लेने के लिए हम लोग घर में नहीं लौटना? आणि सर्वात प्रथम कोणते वस्त्र आहे जे वस्त्र घेण्याकरिता घरी माघार परत जाऊ नये? मत्ती लिखित सुसमाचार के 6 अध्याय को पढ़ करके देखने के समय में मत्ती सुवर्तमान 6 अध्याय आपण वाचून पाहिले असता, मैथ्यू चैप्टर 6 वर्स 31 एंड 32 अगर आप लोग पढ़ करके देखोगे, मत्ती सुवर्तमान 6 अध्याय 31 आणि 32 वचन जेव्हा तुम्ही वाचून पाहता, मैथ्यू चैप्टर 6 वर्स 31 एंड 32 वर्सेस को अगर आप पढ़ करके देखोगे, जेव्हा मत्ती सुवर्तमान 6 अध्याय 31 आणि 32 वचन आपण वाचून पाहतो, पढ़ेंगे। इसलिए तुम चिंता करके यह ना कहना कि हम क्या खाएंगे या क्या पिएंगे या क्या पहनेंगे, क्योंकि अन्य जाति इन सब वस्तुओं की खोज में रहते हैं, और तुम्हारा स्वर्गीय पिता जानता है कि तुम्हें ये सब वस्तुएं चाहिए। यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणत चिंता करीत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात। तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे। प्रिय लोगों, अंतिम दिनों के विषय में प्रभु यीशु मसीह इस प्रकार हमें पढ़ने के लिए और पढ़ने के बाद उसे समझने के लिए बता रहा है। आणि प्रिय लोकांनो, या शेवटच्या दिवसामध्ये आपण वाचल्यानंतर ते वाचून त्याला समजून घेण्याकरिता परमेश्वर बोलत आहे। और क्या पढ़ने के लिए वो बोलता है? आणि काय वाचण्यासाठी तो सांगत आहे? जब तुम लोग इन सारी बातों को होते हुए देखो, तो जो खेत में है वो अपने वस्त्र लेने को घर को ना लौटे। आणि जेव्हा तुम्ही सर्व घटना घडत असताना तुम्ही पाहाल, तेव्हा आपले वस्त्र घेण्याकरिता आपल्या घरी माघार जाऊ नका। परमेश्वर के प्रिय लोगों, ये वस्त्र बोलने से क्या खाएंगे,
क्या पिएंगे, क्या पहनेंगे, कहाँ रहेंगे, इसकी चिंता करने वाला वस्त्र। आणि जे आहे हे वस्त्र म्हणजे काय खावे, काय प्यावे आणि काय पांघरावे याविषयी चिंता करणारे ते वस्त्र आहे। अंतिम दिनों में जब यीशु मसीह के आगमन के लक्षणों को आप लोग देखना शुरू करो, आणि या शेवटच्या काळामध्ये देवाच्या आगमनाचे चिन्ह पाहण्यास तुम्ही प्रारंभ करा। यीशु जब द्वार पे खड़ा है, इसका आभास जब आपको हो जाए, आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त द्वारास उभा आहे याचे आभास तुम्हास होईल। उस समय में क्या खाएंगे, क्या पिएंगे, क्या पहनेंगे, कहाँ रहेंगे, ये रोटी, कपड़ा और मकान के बारे में चिंता करके नहीं रहना। आणि अशा वेळेमध्ये जे आहे काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, कोणत्या घरी राहावे याविषयी तुम्ही चिंता करीत बसू नका। क्योंकि जो कोई इस प्रकार की बातों की चिंता करके रहेगा, आणि जो कोणी या प्रकारे चिंता करीत बसत राहील वो प्रभु को प्रसन्न करने के लिए अपने जीवन में काम नहीं कर पाएगा। आणि तो परमेश्वरास प्रसन्न करण्याकरिता आपल्या जीवनात कार्य करू शकणार वो नाही। अपने आप को प्रभु यीशु मसीह के आगमन के लिए प्रस्तुत नहीं कर पाएगा। तो स्वतः जे आहे परमेश्वराच्या आगमनासाठी तो प्रस्तुत करू शकणार प्रभु नाही। के साथ आसमान में दिखाई देने के लिए वो अपने आप को योग्य कर नहीं पाएगा। आणि देवाच्या आगमनासाठी तो सादर करू शकणार नाही, योग्य करू शकणार नाही। उदाहरण के रीति में देखने से उदाहरणार्थ आपण पाहिले असता यीशु मसीह ने जब दृष्टांत बोलना शुरू किया, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त दृष्टांत सांगू लागला, तो यीशु मसीह ने कहा कि देखो, बीज बोने वाला बीज बोने के लिए निकला, आणि पहा बी पेरणारा बी पेरणीकरिता निघाला, और वो बीज बोने के समय में जब बीज डालना शुरू किया, आणि जेव्हा तो बी पेरीत असता तो बी पेरीत निघाला, तो कुछ रास्ते के किनारे गिरा, आणि काही जे आहे रस्त्याच्या बाजूला पडले, कुछ पथरीली भूमि पर गिरा, आणि काही दगडी जमिनीवर पडले, कुछ झाड़ियों के बीच में गिरा, आणि काही जे काटेरी वृक्षात पडले, और कुछ अच्छे भूमि में गिरा करके लिखा हुआ है। आणि काही चांगल्या सुपीक जमिनीवर पडले म्हणून आपण वाचतो। ये जितने भी 4 प्रकार का जमीन के बारे में लिखा है, आणि जितके 4 जमिनीविषयी या ठिकाणी लिहिण्यात ये आले आहे, अन्य जातियों के संबंध में नहीं, हे अन्य जाती परराष्ट्रीयांविषयी नाही, लेकिन मसीहों के संबंध में लिखा हुआ है। परंतु हे ख्रिस्ती लोकांविषयी लिहिण्यात आलेले क्योंकि ये आहे। सब कुछ परमेश्वर के राज्य के संबंधित है। कारण हे सर्व काही देवाच्या राज्याच्या संबंधित आहे। इसमें केवल एक जमीन को अगर हम ध्यान देते हैं, आणि याविषयी यातील फक्त एका जमिनीविषयी जेव्हा आपण पाहतो, जिसको 13 अध्याय के 7 वचन में बताया गया, आणि ज्याविषयी जे आहे 13 अध्यायाच्या 7व्या वचनात लिहिण्यात आलेले कि आहे, कुछ बीज जो है झाड़ियों के बीच में गिरा है करके लिखा है, आणि काही काटेरी झाडांमध्ये ते बीज पडले म्हणून आपण पाहतो। और इसी विषय को 22 वचन में पढ़ करके देखने से, आणि हेच वचन 22व्या वचनामध्ये आपण वाचून पाहिले असता, मत्ती का किताब 13 अध्याय 22 वचन को पढ़ करके देखेंगे तो जेव्हा आपण मत्ती सुवर्तमान 13 अध्याय 22वें वचन वाचून पाहतो, झाड़ी के बीच में गिरा हुआ जमीन की अवस्था उन लोगों की अवस्था के समान है जो रोटी, कपड़ा और मकान के कारण अपने आप को परमेश्वर के लिए समर्पण न करते हुए उत्तम फल दे नहीं पा रहे हैं। आणि हे वचन जे आहे त्या लोकांना संबंधित असे सांगण्यात येत आहे जे भाकरी, वस्त्र आणि घराविषयी चिंता करीत राहतात। हाँ, वो परमेश्वर के लिए फल दे नहीं पा रहे हैं। आणि ते देवाकरिता फळ देऊ शकत नाही। 22 वचन पढ़ करके देखिए, 22वें वचन वाचून पहा। जो झाड़ियों में बोया गया यह वह है जो वचन को सुनता है, पर इस संसार की चिंता और धन का धोखा वचन को दबाता है और वह फल नहीं लाता। और वो फल नहीं लाता, आणि ते फळ घेऊन येऊ शकत नाही, निष्फळ होते। तो अगर हम लोग इस संसार की चिंता में रहेंगे, जर आपण या संसाराच्या चिंतेमध्ये राहू तर परमेश्वर के प्रिय लोगों, हम लोग वचन के अनुसार फल देने नहीं पाएंगे। प्रिय देवाच्या लोकांनो, आपण देवाच्या वचनाप्रमाणे फळ देऊ शकणार इसके नाही। लिए मत्ती की किताब के 6 अध्याय को पढ़ने के समय में त्यास्तव मत्ती सुवर्तमान 6 अध्याय आपण वाचून पाहिले प्रभु असता, यीशु मसीह बोलता है, क्या खाओगे, पियोगे, पहनोगे, रहोगे, इसके बारे में तुम लोग चिंता ना करो। यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे याविषयी तुम्ही चिंता करू नका। इसकी चिंता कौन करते हैं? याची चिंता कोण करीतो? बाइबल कहता है इस प्रकार की चिंता अन्य जाति लोग करते हैं। आणि पवित्र शास्त्र म्हणत आहे या प्रकारची चिंता धडपड परराष्ट्रीय करतात। परमेश्वर के नाम की स्तुति होवे। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो। अन्य जाति लोगों के अंदर इस प्रकार की चिंता है। अन्य जातीय परराष्ट्रीयांमध्ये या प्रकारची क्या चिंता आहे। खाएंगे, क्या पिएंगे, कहाँ रहेंगे, क्या कैसे करेंगे, ये सारी चिंता अन्य जाति लोग करते हैं। काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे या प्रकारची चिंता धडपड परराष्ट्रीय करतात। प्रिय लोगों, अगर आप प्रभु यीशु मसीह को पाए हो, आणि प्रिय लोकांनो, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त केले असेल यीशु को अपने उद्धारकर्ता के रूप में ग्रहण किए हो, आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून तुम्ही स्वीकार केले असाल, यीशु ही तुम्हारे जीवन का प्रभु है करके अगर आपने माने हो, आणि येशूच माझा जीवनाचा प्रभू आहे
असे तुम्ही स्वीकार केला असाल तर, यीशु ही तुम्हारे जीवन का राजा है करके अगर उसको ग्रहण किए हो, आणि येशू माझा जीवनाचा राजा आहे असे तुम्ही त्या स्वीकार केले असाल तर, तो इस वस्त्र की चिंता आपको कदापि नहीं करना है। तुम्हास या वस्त्राची चिंता कदापि करायची नाही। फिर हमको क्या चिंता करना है? तर आपल्याला कोणती चिंता करायची आहे? हमको दो बातों की चिंता करना है। आपल्याला दोन गोष्टीची चिंता करायची वो आहे। ये मत्ती रचित सुसमाचार अध्याय 6 वचन 33 में लिखा हुआ है। ते जे आहे मत्ती वर्तमान 6 अध्यायाच्या 33व्या वचनात लिहिण्यात आलेले आहे। क्या हमको चिंता करना है? कोणत्या गोष्टीविषयी चिंता करायची आहे? मैथ्यू चैप्टर 6 वर्स 33 में दो बातें लिखा हुआ है। मत्ती वर्तमान 6 अध्याय 33व्या वचनामध्ये दोन गोष्टी लिहिण्यात आलेल्या आहे। कौन सी दो बातें जिसको हमको चिंता करना है? कोणते दोन गोष्टी आहे ज्याविषयी आपल्याला चिंता करायची आहे? सबसे पहले वहां पर लिखा हुआ है उसके राज्य की खोज करो करके लिखा हुआ है। आणि सर्वात प्रथम लिहिण्यात आलेले आहे त्याचे राज्य मिळविण्याकरिता तुम्ही झटा। सबसे पहले परमेश्वर के राज्य की चिंता करते हुए उसकी खोज करना है। आणि सर्वात प्रथम त्याच्या राज्याची चिंता करीत ते मिळविण्याकरिता आपण झटले पाहिजे। परमेश्वर के प्रिय लोगों, प्रभु में आए हुए प्रत्येक लोग इन दिनों में उसके राज्य को खोजना चाहिए। आणि प्रभू मध्ये आलेले प्रत्येक जण देवाचे राज्य शोधले पाहिजे। उसका राज्य बोलने से क्या? आणि त्याचे राज्य म्हणजे काय? सबसे पहले उसका राज्य बोलने से परमेश्वर का वचन को दिखाता है। सर्वात प्रथम देवाचे राज्य म्हणजे देवाचे वचनास ते दर्शिते। परमेश्वर का राज्य बोलने से यीशु मसीह को दिखाता है। परमेश्वराचे राज्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शिते। परमेश्वर का राज्य बोलने से पवित्र आत्मा का अभिषेक को दिखाता है। परमेश्वराचे राज्य म्हणजे पवित्र आत्म्याचे सामर्थ्यास दर्शिते। परमेश्वर का राज्य बोलने से पवित्र मंडली को दिखाता है। आणि परमेश्वराचे राज्य म्हणजे देवाच्या मंडळीस दर्शिते। परमेश्वर के पवित्र नाम की स्तुति होवे। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो। परमेश्वर के प्रिय लोगों, इन दिनों में हम लोग परमेश्वर के राज्य के बारे में सोचना, उसके बारे में खोज करना है। आणि प्रिय देवाच्या लोकांनो, आपण देवाच्या राज्याविषयी विचार केला पाहिजे, त्याविषयी आपण शोधले पाहिजे, झटले पाहिजे। क्योंकि बाइबल पता है क्या बोलता है? तुम्हाला ठाऊक आहे का पवित्र शास्त्र काय सांगत आहे? आप लोग खुद ही पढ़ करके देखिएगा। तुम्ही स्वतः वाचून पहा। पढ़ेंगे फिलिपी की किताब, आपण वाचूया फिलिपिकरास पत्र उसके 3 अध्याय त्याचे 3 अध्याय वचन 20। फिलिपियंस चैप्टर 3 वर्स 20-20। फिलिपिकरास पत्र 3 अध्याय 20वें वचन। पर हमारा स्वदेश स्वर्ग पर है और हम एक उद्धारकर्ता प्रभु यीशु मसीह के वहां से आने की बाट जो रहे हैं। आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, याची आपण वाट पाहत आहोत। प्रिय लोगों, आपने जो वचन को पढ़ा, क्या पढ़ करके समझे हैं उसे? आणि प्रिय लोकांनो, जे वचन तुम्ही वाचला आहात, काय तुम्ही ते समजलात काय? वहां पर पता है क्या लिखा हुआ है? या ठिकाणी काय लिहिण्यात आलेले माहिती आहे काय? फिलिपियंस 3:20 में क्या लिखा है? फिलिपिकरास पत्र 3 अध्याय 20वें वचनात काय लिहिण्यात आलेले आहे? हम लोग अभी स्वर्ग में वास करते हैं। आणि आपण आता स्वर्गात वास करीतो। हमारा निवास, हमारा स्वदेश स्वर्ग है करके लिखा है। आणि आपले वास, आपले नागरिकत्व स्वर्ग आहे। फिर वहां पर क्या लिखा है? आणखी तिथे काय लिहिण्यात आलेले आहे? हम लोग उस स्वर्ग में स्वदेशी होकर के वास करते हुए, आणि आपण नागरिकत्व प्राप्त करून स्वर्गात वास करीत असता, वहां से स्वर्ग में रह करके वहां से यीशु के आगमन की हम लोग बाट जो रहे हैं। आणि तेथून जे आहे तेथून आपण परमेश्वराच्या आगमनाची वाट पाहत आहोत। इसका अर्थ क्या है? याचे अर्थ काय? ये स्वर्ग नहीं है, आणि हे स्वर्ग नव्हे। इस पृथ्वी में एक स्वर्गीय अनुभूति है। आणि या पृथ्वीवर जे आहे स्वर्गाचे एक अनुभव आहे। वो ये एक व्यक्ति मन परिवर्तन करके, आणि एक व्यक्ती जेव्हा आपले मन परिवर्तन करीतो, यीशु को विश्वास करके, येशूवरती विश्वास ठेवतो, पाप की क्षमा के लिए बपतिस्मा लेके, आणि पापच्या क्षमेसाठी बपतिस्मा घेतो, पवित्र आत्मा का अभिषेक पाने के बाद, पवित्र आत्म्याचा अभिषेक प्राप्त केल्यानंतर, कोलोसी की किताब 3 अध्याय 1, 2, 3 वचन के आधार से, कलोसीकरास पत्र 3 अध्याय 1, 2 व 3 वचनानुसार, कोलोसी की किताब 3 अध्याय 1, 2, 3 वचन के आधार से, कलोसीकरास पत्र 3 अध्याय 1, 2, 3 वचनाच्या आधारावरती, अब उन लोग स्वर्गीय स्थान में वास करते हुए, आणि ते जे आहे स्वर्गीय स्थानामध्ये वास करीत,
स्वर्गीय वस्तुओं की खोज में लगे रहते हैं। आणि स्वर्गीय गोष्टीची ते शोध करीतात. इसके लिए इन दिनों में क्या खाएंगे, पिएंगे, पहनेंगे, रहेंगे की चिंता ना करो। यास्तव या दिवसामध्ये काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे याविषयी चिंता करू नका. लेकिन परमेश्वर के स्वर्ग में रहते हुए, परंतु देवाच्या स्वर्गात राहून इस पृथ्वी पर रहते हुए, स्वर्गीय अनुभूति में रहते हुए, आणि या पृथ्वी तलावर राहत असताना स्वर्गाचे अनुभव घेत स्वर्गीय बातों की खोज करते हुए आणि स्वर्गीय गोष्टीकडे लक्ष लावून यीशु के दूसरे आगमन की बाट जो हो करके प्रेरित तो पौलुस बोल रहा है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची वाट पहा असे प्रेषित पौल सांगत आहे. इसके लिए अगर हम लोग इस खेत में काम कर रहे हैं, आणि यासाठी जर आपण शेतात काम करत आहे तर तो हम लोग उस खेत में काम करते हुए, स्वर्गीय स्थान में रहते हुए, आणि या शेतामध्ये काम करत असताना स्वर्गीय स्थानामध्ये राहत असताना यीशु जो आ रहा है उसकी इंतजार करके वहीं से उठा लिए जाना है। आणि येशू जो येत आहे त्याची वाट पाहत असता तेथूनच आपल्याला वर उडून जायचे आहे. लेकिन वो चिंता ना करते हुए, परंतु ते चिंता न करता क्या खाएंगे, पिएंगे, पहनेंगे, इस प्रकार जागतिक चिंता में फंस जाएंगे तो, आणि ती चिंता न करता आपण काय खावे, काय पांघरावे याविषयी आपण चिंता करीत आहे तर अपने आप को यीशु के आगमन के लोग प्रस्तुत नहीं कर सकते। आपण स्वतःला देवाच्या आगमनासाठी सादर करू शकणार नाही. इसी के लिए मैथ्यू चैप्टर 6 वर्स 33 में लिखा हुआ है, यास्तव मत्तेय सुवर्तमान 6 अध्याय 33व्या वचनात लिहिण्यात सबसे आलेले पहले आहे, उसके राज्य की खोज करो। सर्वात प्रथम पहिल्याने त्याचे राज्य शोधा. उस स्वर्ग राज्य में मैं कैसे पहुंचूंगा, आणि त्या स्वर्गाच्या राज्यात मी कसे उस पोहोचेन, आत्मिक स्वर्ग राज्य में पहुंच के कैसे मैं प्रतिदिन यीशु के आगमन के लिए इंतजार करूंगा, आणि त्या स्वर्गीय स्थानामध्ये मी पोहोचून देवाच्या आगमनासाठी मी कसा तयार होईल. उस आत्मिक स्वर्ग राज्य में नहीं पहुंच के आणि त्या आत्मिक स्वर्गात न पोहोचून हम कितना भी यीशु के आगमन के बारे में बोलने से भी, सुनने से भी, आग्रह करने से भी, आणि आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाविषयी किती बोलले तरी, अपेक्षा केली तरी, ऐकले तरी, कल शाम के समय में हम लोगों ने सुना, आणि काल संध्याकाळी आपण ज्या प्रकारे ऐकले, कई लोग आगमन में जा नहीं पाएंगे। अनेक लोक देवाच्या आगमनामध्ये जाऊ शकणार नाही. इसी के लिए हम लोग इन दिनों में स्वर्गीय स्थान में आकर के वास करने वाले एक अनुभूति को अनुभव करना, यास्तव आपल्याला एका स्वर्गीय आध्यात्मिक अनुभवामध्ये आपल्याला वास करावे लागेल. परमेश्वर के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. सेकंडली हम लोग क्या खोज करना है, आणि दुसरे आपण काय शोधले पाहिजे. मैथ्यू चैप्टर 6 वर्स 33 में क्या लिखा है, मत्तेय सुवर्तमान 6 अध्याय 33व्या वचनात काय लिहिण्यात आलेले आहे. दूसरा हम लोग उसकी धार्मिकता की खोज करना है। आणि दुसरे त्याचे नीतिमत्वाचा शोध केला पाहिजे. ये धार्मिकता बोलने से क्या है प्रिय लोगों, आणि प्रिय लोकांनो, हे नीतिमत्व म्हणजे काय आहे. ये धार्मिकता कहाँ मिलता है, आणि हे नीतिमत्व आपल्याला कोठे ये मिळेल. धार्मिकता कैसे मिलता है, हे नीतिमत्व कसे ये मिळेल. धार्मिकता क्या चीज है जो हमको मिलेगा। आणि नीतिमत्व काय आहे जे आपल्याला मिळेल. परमेश्वर के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. प्रिय लोगों, धार्मिकता को प्राप्त करना है तो, प्रिय लोकांनो, नीतिमत्व मिळवायचे असेल तर, व्हाट इज दिस राइचियसनेस, ये धार्मिकता क्या है, इसको हम लोग पहले समझना जरूरी है। आणि हे नीतिमत्व काय आहे हे आपल्याला सर्वात प्रथम जाणून घ्यावे लागेल. धार्मिकता का मतलब, आणि नीतिमत्वाचे अर्थ, परमेश्वर की ओर से देवाकडून एक व्यक्ति को प्रमाण पत्र मिलना, आणि एका व्यक्तीस प्रमाणपत्र मिळावे कि मैं तुझसे प्रसन्न हूँ। मी तुझ्याकडून आनंदी आहे, प्रसन्न आहे. परमेश्वर के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. राइचियसनेस क्या है, धार्मिकता क्या है करके पूछने से, आणि हे नीतिमत्व काय आहे असे पण विचारले असता, परमेश्वर को प्रसन्न मैंने किया है का प्रमाण परमेश्वर देने से वो मेरे लिए धार्मिकता है। आणि परमेश्वरास मी प्रसन्न केले आहे याचे प्रमाणपत्र परमेश्वर देत असेल तर तुम्ही नीतिमान आहात. इसी के लिए प्रिय लोगों, इन दिनों में परमेश्वर को प्रसन्न करने की खोज हम लोग करना चाहिए। यास्तव परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी आपण शोधले पाहिजे. परमेश्वर के प्रिय लोगों, उसको प्रसन्न करने के लिए एक रीति रिवाज नहीं है। आणि प्रिय लोकांनो, परमेश्वरास प्रसन्न करण्याचे काही चालीरीती नाही. एक छोटी सी कहानी मुझे याद आ रहा है। एक लहानशी गोष्ट मला आठवते. एक धोबी का 2 पालतू जानवर थे, आणि एका धोब्याचे 2 पालतू जे आहे प्राणी होते. एक गधा था, दूसरा कुत्ता था, आणि एक गाढव होते आणि एक कुत्रा होते. और ये दोनों ही धोबी का बड़ा प्रिय था। आणि हे दोन्ही प्राणी जे आहे ते धोब्याचे खूप आवडीचे होते. परमेश्वर के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. ये गधा जानवर बड़ा परिश्रम करता था, आणि हे जे गाढव आहे खूप अधिक परिश्रम करायचे. सुबह से लेकर के शाम तक
शाम तक वो वजन को ढोता था। आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे आहे ते वजन उचलून चालत होते. शाम को जब घर में आता जेव्हा संध्याकाळी घरी येत होते तो वो क्या देखता, आणि तो काय पाहत असे, उसके साथ कोई भी काम नहीं करने वाला कुत्ता जब घर में आता है, आणि त्यासोबत काही काम न करणारा कुत्रा देखील घरात येतो. उस कुत्ते को देखते ही मालिक उसको बिस्कुट देता है। आणि त्या कुत्र्याला पाहिल्याबरोबर जो मालक आहे तो त्यास बिस्किट देतो. उसको बहुत पुचकारता है, नहीं तो प्यार करता है। आणि त्याला तो खूप अधिक प्रेम करीतो. ये कुत्ता भी क्या करता है, आणि कुत्रा देखील काय करतो, मालिक के ऊपर 2 टांग रख के आणि स्वामी मालकाच्या वरती 2 पाय ठेवून जीभ से उसको चाटने लगता है। आणि जिभाने तो त्याला चाटू लागतो. ये गधा बड़ा देख करके मायूस हो जाता है। आणि हे गाढव पाहून खूप जे आहे निराश होतो. क्यों ये मायूस हो रहा है, का हा निराश होत आहे, पूरा दिन मैंने मेरे मालिक के लिए इतना वजन ढोआ, आणि पूर्ण दिवसभर मी माझ्या मालकासाठी इतके वजन वाहिले, लेकिन कुत्ता ने कोई काम नहीं किया, परंतु कुत्रा काही काम केलं नाही. और उसको इतना प्यार और मेरे को कुछ भी नहीं। आणि त्याला इतके प्रेम करत आहे परंतु मला काही नाही. मैंने ऐसा क्या गलती कर दिया, आणि मी असे कोणते चूक केले आहे. ये सोच करके ये गधा सोचते 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 रात में जब बैठा आणि हे विचार करत 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 जेव्हा गाढव रात्री बसला तो उसको एक बात समझ में आया, त्याला एक गोष्ट लक्षात आली. ओ शायद मैंने कुत्ते के समान नहीं किया, इसके लिए ऐसा हुआ है। आणि कदाचित जे आहे मी कुत्र्यासारखे केले नाही म्हणून मला असे प्रेम मिळत नाही. इसके लिए अगले दिन उसने क्या किया, यास्तव तो सकाळ दुसऱ्या दिवशी काय केला, कुत्ता मालिक को देख करके दौड़ के उसके पास जाने से पहले ही, आणि जे आहे कुत्रा धावत धावत मालकाकडे जाण्याआधीच, परमेश्वर के प्रिय लोगों, ये गधा दौड़ करके मालिक के पास चला गया। प्रिय देवाच्या लोकांनो, हा गाढव आधी मालकाकडे धावत पोहोचला. और इससे पहले कि कुत्ता मालिक के ऊपर अपना दोनों पांव रखे, आणि याआधी की कुत्रा मालकाच्या वर 2 आपले पाय ठेवेल, ये गधे ने दोनों पांव को रख दिया आणि हा गाढव दोन्ही पाय मालकावरती ठेवले और उसको चाटते हुए ढांचू ढांचू करने लगा। आणि त्याला चाटत चाटत जे आहे तो ओरडू लागला. उसका मालिक सोचा कि आज मेरा गधा पागल हो गया है, आणि त्याचा मालक विचार करू लागला, माझा गाढव वेडा झालेला आहे. इतना डंडा मारा, इतना डंडा मारा, इतना डंडा मारा, मार मार के घर से बाहर कर दिया। आणि इतके त्याला मारले, इतके मारले, आणि घरातून त्याला बाहेर हाकलून दिले. और यही गलती कई बार आप भी मैं भी करता हूँ। आणि हे चूक जे आहे तुम्ही व मी देखील करतो. परमेश्वर को प्रसन्न करने के बजाय, आणि आपण परमेश्वराला प्रसन्न करण्याऐवजी, परमेश्वर मुझसे कैसे प्रसन्न होगा इसको जानने के बजाय, आणि परमेश्वर मजकडून कसे प्रसन्न होईल हे समजून घेण्याऐवजी हम उसको इसको इसको उसको देखना शुरू कर देते हैं। आपण यांना त्यांना त्यांना यांना पाहत राहतो. उसके समान मैं करूंगा तो शायद खुश हो जाएगा, उसके समान मैं करूंगा तो शायद प्रसन्न हो जाएगा बोल करके हम औरों का नकल मारने लगते हैं। आणि कदाचित त्यांच्या समान मी जीवन जगेन तर परमेश्वर प्रसन्न होईल, यांच्या समान जीवन जगल्यास परमेश्वर प्रसन्न होईल असे विचार करून आपण त्यांची कॉपी करतो. ऐसा कभी भी नहीं करिएगा परमेश्वर के लोगों। आणि प्रिय लोकांनो, असे तुम्ही कधीही करू नका. परमेश्वर ने हम सबको यूनिक बनाया है। आपल्या सर्वांना परमेश्वराने एक वेगळे असे बनविले आहे. हाँ, हम लोग सब अद्वितीय हैं, हमारे समान कोई दूजा नहीं है। आपण सर्व अद्वितीय आहो, आपल्या समान दुसरे कोणी नाही. आप चिराग लेके घिस के ढूंढने से भी मेरे समान दूसरा मिलेगा ही नहीं आप। आणि तुम्ही चिराग घेऊन त्याला घासून घासून माझा समान शोधले असता तुम्हाला लाभणार नाही, मिळणार चिराग नाही. लेकर के ढूंढने से आपके समान कोई नहीं मिलेगा। चिराग घेऊन घासले असता तुमच्या समान देखील कोणी आणखी मिळणार नाही. इसके लिए आप जो हो, आणि तुम्ही जे काही आहात, आपको परमेश्वर ने जैसे बनाया है, परमेश्वर ने तुम्हाला जसेही बनविले आहे, वचन के आधार पर उसके अनुसार परमेश्वर को प्रसन्न करो। वचनाच्या आधाराने त्यानुसार परमेश्वरास तुम्ही प्रसन्न करा. इसका नकल मत उतारो, याची त्याची नकल तुम्ही करू नका. क्योंकि जब हम ये करते हैं तभी गधे के समान मार खाते हैं। आणि जेव्हा आपण असे करतो तेव्हा गाढवाप्रमाणे आपण मार खातो. परमेश्वर के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. अब्राहम ने विश्वास किया, अब्राहम विश्वास केला. अब्राहम विश्वास करने के कारण, अब्राहम विश्वास केल्या कारणास्तव धर्मी गिना गया करके बाइबल कहता है। आणि तो नीतिमान ठरला असे आपण पवित्र शास्त्रात पाहतो. जो नहीं था उसने है करके देखा, आणि जे काही नाही ते आहे असे त्याने पाहिले. उसको जो नहीं था उसको देखा, इस कारण से परमेश्वर ने उसको धर्मी करके कहा। आणि जे काही नाही ते आहे असे तो पाहिल्या कारणास्तव परमेश्वराच्या दृष्टीमध्ये तो नीतिमान ठरण्यात आला. लेकिन इब्रानी की किताब के 11 अध्याय पढ़ करके देखो, परंतु इब्री लोकास पत्र 11 अध्याय वाचून पहा, वहां पर हाबेल के बारे में लिखा है। त्या ठिकाणी हाबेलाविषयी लिहिण्यात आलेले आहे. हाबेल ने कुछ काम नहीं किया, हाबेल काही काम केला नाही, एक भेंट चढ़ाया, फक्त एक बली तो चढविला. उसको पसंद वाला, उसको समझ में आने वाला एक श्रेष्ठ भेंट उसने चढ़ाया। आणि त्यास जे काही लक्षात आले, कळले, ते एक अर्पण तो अर्पिला आहे. उसका भेंट चढ़ाने के द्वारा परमेश्वर प्रसन्न हो गया करके लिखा है। आणि त्याच्या अर्पणाच्या द्वारे परमेश्वर प्रसन्न झाला असे त्या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहे. परमेश्वर के नाम की स्तुति हो। देवाच्या
देवाचनावास धन्यवाद असो. नूह से परमेश्वर प्रसन्न होकर के उसको धर्मी बनाया क्योंकि उसने जहाज बना दिया. आणि नुहास परमेश्वराने नोहास नीतिमान ठरविले कारण त्याने तारू बनविले. परमेश्वर के नाम की स्तुति होवे. देवाचनावास धन्यवाद असो. जरुब्बाबेल के हाथ में देखने वाला साहुल को देख करके परमेश्वर प्रसन्न हो गया. आणि जरुब्बाबेलाच्या हातात असलेले शाऊलास पाहून परमेश्वर प्रसन्न झालेला आहे. जो मिस्त्री लोग जो पकड़ते ना लट्टू, उससे साहुल को पकड़ करके देखने से जरुब्बाबेल के हाथ में वो था बोल करके परमेश्वर प्रसन्न हो गया. आणि जरुब्बाबेलाच्या हातामध्ये जे साडू होते ते पाहून परमेश्वर प्रसन्न झालेला आहे. हर व्यक्ति को पुराने शास्त्र में देखने से आणि प्रत्येक व्यक्तीला जुन्या करारामध्ये पवित्र शास्त्रामध्ये पाहिले असता अपने अपने रीति से वो लोग परमेश्वर को प्रसन्न किया. आपल्या रीतीने जे आहे ते परमेश्वरास प्रसन्न केले आहे. आप भी परमेश्वर को प्रसन्न करो. तुम्ही देखील परमेश्वरास प्रसन्न करा. आपको दिया हुआ शक्ति के अनुसार, तुम्हास देण्यात आलेल्या शक्तीच्या आपको द्वारे, दिया हुआ ताकत के अनुसार, तुम्हास देण्यात आलेल्या ताकदीच्या द्वारे, प्रभु के वचन को विश्वास करके, परमेश्वराच्या वचनावर विश्वास अपने आप ठेवून, को समर्पण करके, स्वतः सोपून देऊन, उसके समान इसके समान नहीं, यांच्या त्यांच्या समान नाही, परमेश्वर को प्रसन्न करने के लिए अपने आप से आप अपने आप को समर्पण करो. आणि परमेश्वरास प्रसन्न करण्याकरिता तुम्ही स्वतः सोपून द्या. कोई गुलाब को कहे कि वो कमल के समान खिले तो कभी हो सकता है? आणि गुलाबास कोणी म्हणेल की कमळाप्रमाणे तू फुल, तर ते काय फुलेल काय? अगर मोगरा को कहे कि तू सेवंती के समान खुशबू देना चाहिए तो क्या वो हो सकता है? आणि मोगऱ्यास जर कोणी म्हणेल की शेवंतीप्रमाणे तू खुशबू दे, गंध दे, तर ते काय देतील काय? आम को बोलो कि आम तू अमरूद के समान, या अमरूद को बोलो अमरूद तू आम के समान फल देना हो सकता है? आणि आंब्यास आपण पेरूप्रमाणे, पेरूस आपण आंब्याप्रमाणे जर तू फळ दे असे म्हणले तर होईल काय? सृष्टि की बातों को देख करके प्रभु के मन को समझो प्रिय लोगों. आणि प्रिय लोकांनो, सृष्टीची गोष्टी पाहून तुम्ही ख्रिस्ताला समजा. अगर हम लोग इस रीति से परमेश्वर को प्रसन्न करने के लिए कोशिश करेंगे, शुरू करेंगे, जर आपण या प्रकारे परमेश्वरास प्रसन्न करण्यास प्रारंभ करू तर एक दूसरे का टांग खींच करके ऊपर चढ़ने वाला काम उधर ही बंद हो जाएगा. आणि ज्या एकमेकांना ओढून, पाय ओढून खाली ओढण्याचे काम तिथेच बंद होईल. एक दूसरे के साथ कंपटीशन करने वाला प्रतियोगिता खत्म हो जाएगा. आणि एकमेकांसोबत जी स्पर्धा आपण करीतो ते समाप्त होईल. हम लोग का एक ही निशाना होगा, प्रभु को प्रसन्न करना है. आपले एकच लक्ष असले पाहिजे, ख्रिस्ताला आपण प्रसन्न करावे. जो खेत में काम कर रहा हो वो परमेश्वर को प्रसन्न करे. आणि जे कोणी शेतात काम करत आहे ते ख्रिस्ताला प्रसन्न करावे. वो अपने वस्त्र को लेने के लिए घर में ना दौड़े. आपले वस्त्र घेण्याकरिता घरात माघार जाऊ सबसे नये. पहला वस्त्र बोलने से ये दुनिया की चिंता को दिखाता है. आणि सर्वात प्रथम जे वस्त्र आहे या संसाराची चिंता आहे. परमेश्वर के नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद आइए असो. दूसरा वस्त्र को देखे जिसको हम लोग लेने के लिए घर में नहीं जाना. आणि आपण दुसरे वस्त्र पाहूया जे घेण्याकरिता आपल्या घरी आपण माघार जाऊ ये नये. दूसरा वस्त्र क्या है जिसको लेने के लिए हम लोग घर में नहीं लौटना? आणि हे दुसरे वस्त्र कोणते आहे जे घेण्याकरिता आपण माघार घरी जाऊ नये? वो चंगाई को दिखाता है. आणि ते आरोग्यास दर्शिते. परमेश्वर के नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. प्रिय लोगों, चंगाई पाने का एक समय है, चंगाई नहीं मिलेगा तो भी हालेलुया बोलने का एक समय है. आणि जे आहे आरोग्य मिळण्याची एक वेळ आहे, जरी आरोग्य मिळाले नाही तरी हालेलुया म्हणायची एक वेळ आहे. कई लोग चंगाई 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 के पीछे इतने बावले हो जाते हैं कि कई लोग प्रभु को छोड़ करके तंत्र मंत्र के पीछे दौड़ जाते हैं. आणि अनेक लोक जे आहे आरोग्य 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 म्हणत इतके ते वेडे होतात की ते आरोग्यासाठी तांत्रिकाकडे जातात. परमेश्वर के नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद कई असो. बार परमेश्वर ने आपको दिया हुआ शारीरिक बीमारी आपकी भलाई के लिए है. आणि कदाचित परमेश्वराने तुमच्या शरीरामध्ये दिलेले आजार तुमच्या चांगल्यासाठी आहे. कई बार आपके शरीर में देने वाला वेदना आपकी आत्मा की रक्षा के लिए है. आणि तुमच्या शरीरामध्ये देण्यात आलेली वेदना तुमच्या चांगल्यासाठी आहे. अगर प्रभु चंगाई देता है, हालेलुया. परमेश्वर आरोग्य देतो तर हालेलुया. अगर परमेश्वर चंगाई नहीं देता है तो भी हालेलुया. परमेश्वर आरोग्य देत नाही तरी हालेलुया. लेकिन चंगाई नहीं मिलने के कारण पागलों के समान इधर उधर नहीं भटकना. परंतु आरोग्य मिळाले नाही तर वेड्या समान इथे तिथे भटकू नका. मैं आपको एक उदाहरण बोल करके आगे बढ़ता हूँ. मी एक उदाहरण सांगून मी पुढे जाईन. मत्ती सुसमाचार के 16वां अध्याय को पढ़ करके देखने से, मत्ती सुवर्तमान सुसमाचार के 16वां अध्याय को पढ़ने से लूक वर्तमान 16 अध्याय वाचून पाहिले असता वहाँ पर धनी व्यक्ति और लाजरस की एक कहानी लिखा हुआ है. त्या ठिकाणी जे आहे श्रीमंत आणि लाजराविषयी एक गोष्ट लिहिण्यात आलेली आहे. परमेश्वर के पवित्र नाम की स्तुति होवे. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. लूक द गॉस्पेल चैप्टर 16 को पढ़ने के समय में लूक वर्तमान 16वे अध्याय वाचून पाहिले असता 19 वचन से नीचे पढ़ करके देखोगे तो 19व्या वचनापासून खाली वाचून पाहिले असता धनी व्यक्ति और लाजरस की घटना के बारे में यीशु ने कहा. आणि श्रीमंत मनुष्य व दरिद्री लाजराविषयी प्रभू येशू ख्रिस्त एक गोष्ट सांगितलेला आहे. धनी व्यक्ति भी मरा, लाजर भी मरा. आणि श्रीमंत मनुष्य देखील मरण पावला, लाजरस देखील मरण पावला. धनी व्यक्ति को एक शोभायमान समाधि दिया गया. आणि जो श्रीमंत
व्यक्ती होता त्याला शोभमाय त्याची अंत्यविधी करण्यात आली. लेकिन बाइबल में यीशु ने नहीं बोला कि लाजरस को किसने समाधि दी. परंतु पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताने सांगितले नाही की लाजराची अंत्यविधी कशी झाली. उसको समाधि मिला था भी कि नहीं मुझे वो भी नहीं मालूम. आणि त्याला कबर मिळाली की नाही हे देखील ठाऊक नाही. परमेश्वर के नाम की स्तुति होवे. देवाच्या नावास धन्यवाद असो. लेकिन दोनों मर जाने के बाद परंतु दोघे मरण पावल्यानंतर देखो दोनों अलग अलग स्थान में जाकर के पहुंचे. पहा दोघे वेगवेगळ्या स्थानामध्ये जाऊन पोहोचले आहेत. धनवान व्यक्ति नरक में कष्ट उठा रहा है. आणि श्रीमंत मनुष्य नरकात त्रास सहन करत आहे. लेकिन लाजरस ये जो दरिद्र था, ये जो रोगी था, जिसके सिर से पांव तक पूरा घाव भरा हुआ था, अभी अब्राहम के गोद में विश्राम ले रहा है. आणि जो दरिद्री लाजर होता जो कष्ट क्लेश सहन करीत होता, ज्याच्या शरीरामध्ये पूर्ण वरून खालीपर्यंत जे जखमाने भरलेले होते, पहा तो अब्राहमाच्या कुशाशी तो आराम करीत आहे. अभी आप लोग केवल 25 वचन को पढ़िएगा. आता तुम्ही फक्त 25वें वचन वाचा. Luke the Gospel chapter 16 verse 25. लूक सुवर्तमान 16 अध्यायाचे 25वें वचन. परंतु इब्राहिम ने कहा, हे पुत्र, स्मरण कर कि तू अपने जीवन में अच्छी वस्तुएं ले चुका है और वैसे ही लाजर बुरी वस्तुएं, परंतु अब वह यहाँ शांति पा रहा है और तू तड़प रहा है. यहाँ पर अब्राहम क्या बोल रहा है? या ठिकाणी अब्राहम काय सांगत आहे? हे धनवान व्यक्ति, इस बात को तू याद रख. आणि हे श्रीमंत मनुष्य, ही गोष्ट तू आठवणीस आण. इस पृथ्वी पर रहने के दिनों में आणि या पृथ्वीमध्ये तू राहत असता तू सारा सुख चैन को पा लिया है. आणि सुख तू भरून पावलास. लेकिन लाजरस के बारे में देख. परंतु लाजराविषयी पहा. सिर से लेकर के पांव तक पूरा घाव के साथ जीवन बिताया. आणि मस्तकापासून पायापर्यंत जखमाने तो त्रास सहन उसके केलेला आहे. शरीर में कीड़े लगे हुए थे. आणि त्याच्या शरीरामध्ये किडे लागले होते. कुत्ता आकर के उसको चाटता था. आणि कुत्रा येऊन त्याचे शरीर चाटत असे. लेकिन आज वो परमेश्वर के राज में सुख पा रहा है. परंतु आज परमेश्वराच्या राज्यामध्ये तो सुख प्राप्त करत आहे. अगर आप लाजरस से अभी जाकर के पूछोगे, आणि जेव्हा तुम्ही आज लाजरस जाऊन विचारा, हे लाजरस, इस पृथ्वी में रहने के दिनों में तू जो बीमार रहा, आणि तू या पृथ्वीमध्ये राहत असताना जो तू आजारी होतास, वो तेरे लिए भलाई था या बुराई था? आणि ते तुझ्यासाठी चांगले होते की वाईट होते? इस पृथ्वी में रहने के दिनों में तुझने जो दर्द सहा, आणि या पृथ्वीवर राहत असताना जे त्रास तू सहन केलास, वो तेरे लिए भलाई था या बुराई था? आणि ते तुझ्यासाठी चांगले होते की वाईट होते? तो लाजरस क्या जवाब देगा? आप बोलिए. त्यावेळेस लाजरस काय उत्तर देईल सांगा? क्या जवाब देगा? काय उत्तर देईल? पृथ्वी में रहने के दिनों में मेरी बीमारी अच्छा था या बुरा था? लाजरस को पूछने से भी लाजरस क्या जवाब देगा? पृथ्वीवर राहत असताना जे आजार लाजरस होते ते चांगले होते की वाईट होते विचारले असता तो काय उत्तर देईल? कुछ उत्तर नहीं देगा. काय उत्तर देणार नाही. काय अच्छा था या बुरा था? चांगले होते की वाईट होते? जोर से, जोरात सांगा. एक साथ, ऊंची आवाज से, बुलंद आवाज से. परमेश्वर के नाम की स्तुति होवे. देवाच्या नावास धन्यवाद असो. लाजरस, तू पृथ्वी में रहने के दिनों में जो बीमार था, अच्छा था. आणि लाजरस, या पृथ्वी तलावर जो तू आजारी होता ते चांगले होते. और आप लोग, आणि तुम्ही, ये बीमारी अच्छा है या बुरा है? हे आजार चांगले की वाईट? अच्छा है. ते बरे आहे. परमेश्वर के नाम की स्तुति होवे. देवाच्या नावास धन्यवाद असो. क्योंकि उसके द्वारा परमेश्वर आपको प्रभु के साथ बांधे रखा हुआ है. आणि त्याच्याद्वारे परमेश्वर तुम्हास ख्रिस्तासोबत बांधलेले आहे. परमेश्वर के नाम की स्तुति होवे. देवाच्या नावास धन्यवाद असो. इसके लिए अंतिम दिनों में आए हुए हम लोग, आणि शेवटच्या दिवसामध्ये आलेले ये आपण, बीमारी के बारे में चिंता नहीं करना. आणि आजाराविषयी आपण काळजी करू नये, चिंता करू परमेश्वर के नये. नाम की स्तुति होवे. देवाच्या नावास धन्यवाद खेत में असो. काम करने वाले वस्त्र को लेने के लिए घर में ना लौटे. शेतात काम करणारे वस्त्र घेण्याकरिता आपल्या घरी माघारी जाऊ नये. मार्कुस सुसमाचार 5 अध्याय, मार्क सुवर्तमान 5 अध्याय 27-28 वचन को पढ़ करके देखने से, 27-28 वचन वाचून पाहिले असता, मार्कुस सुसमाचार 5 अध्याय 27-28 वचन को पढ़ करके देखोगे तो, मार्क सुवर्तमान 5 अध्याय 27-28 वचन वाचून पाहिले असता, उसके साथ प्रेरितों के काम 19 अध्याय, आणि त्याचबरोबर प्रेषितांची कृत्य 19 अध्याय, उसके 11-12 वचन को पढ़ करके देखोगे तो, त्याचे 11 आणि 12 वचन वाचून पाहिले असता, Acts of the Apostle chapter 19 verse 11-12 पढ़ करके देखने से, प्रेषितांची कृत्य 19 अध्याय 11 आणि 12 वचन वाचून पाहिले असता, इन दोनों ही वचन को देखने से वस्त्र को छूने से चंगाई हो गया करके लिखा हुआ है. आणि या दोन्ही वचनामध्ये आपण वाचून पाहिले असता,
जसे वस्त्र स्पर्श केले तसे त्यांना आरोग्य मिळाले. मार्कुस के 5 अध्याय में उस स्त्री ने यीशु के वस्त्र को छुआ, यीशु ने उसको उस वस्त्र को छूने से उसको चंगाई मिल गया. आणि आपण मार्क शुभवर्तमानामध्ये वाचतो जशी ती स्त्री प्रवेश ख्रिस्ताच्या वस्त्राला शिवली तशी ती बरी झाली. परमेश्वर के नाम की स्तुति होवे. देवाच्या नावास धन्यवाद असो. प्रेरितों के काम के 19वें अध्याय में, प्रेषितांचे कृत्य 19 अध्यायामध्ये परमेश्वर के प्रिय लोगों, प्रेरितों पौलुस का प्रार्थना किया हुआ वस्त्र को छू करके लोग चंगाई पाते थे. आणि प्रेषित पौलाचे प्रार्थना केलेले वस्त्र स्पर्श करून लोक बरे होत असे. तो जो खेत में है वो वस्त्र लेने के लिए घर में ना लौटे. यास्तव जे शेतात आहे ते आपले वस्त्र घेण्याकरिता घरी माघारी जाऊ नये. ये वस्त्र चंगाई को दिखाता है. आणि हे वस्त्र आरोग्यास दर्शविते. अंतिम दिनों में चंगाई मिले ना मिले, आणि शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला आरोग्य मिळो दे किंवा न मिळो, हमको यीशु मिलना चाहिए. आपल्याला येशू मिळाला पाहिजे. हम लोग को यीशु की उपस्थिति मिलना चाहिए. आपल्याला येशूची उपस्थिती मिळाली हमें पाहिजे. यीशु का शक्ति मिलना चाहिए. आपल्याला येशूची शक्ती मिळाली हमें पाहिजे. यीशु का दया मिलना चाहिए. आपल्याला येशूची दया मिळाली हमें पाहिजे. यीशु की करुणा मिलना चाहिए. आपल्याला येशूची करुणा मिळाली पाहिजे. 2 व्यक्ति यीशु के साथ क्रूस पर चढ़े हुए थे. आणि 2 व्यक्ती प्रभू ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर लटकत होते. दोनों यीशु के साथ क्रूस पर चढ़े रहने के समय में आणि दोघे जे आहे वधस्तंभावर लटकत असता एक चोर यीशु को बोल रहा है, आणि एक चोर येशू ख्रिस्ताला सांगत आहे, अगर तू सच में परमेश्वर का पुत्र है आणि तो खरोखर देवाचा पुत्र असशील तर तो तू अपने आप को भी बचा, मुझको भी बचा. आणि तू स्वतःचे देखील तारण करून घे, मला देखील तो वाचव. देखो देखो, सुनो सुनो, देखो वो क्या बोल रहा है. आणि ऐका ऐका, पहा तो काय बोलत आहे. लास्ट मोमेंट, शेवटचे क्षण, अभी मरने वाला है. आणि आता तो मरणार आहे. उसके जीवन खत्म होने का समय आ गया. त्याचे जीवन समाप्त होण्याची वेळ आली आहे. उसका प्रार्थना क्या है? त्याची प्रार्थना काय आहे? अपने आप को भी बचा, मुझको भी बचा. स्वतःचा देखील बचाव कर, मला देखील वाचव. अभी भी बचने के लिए चाह रहा है, जिंदा रहने के लिए चाह रहा है, जीवन पाने के लिए चाह रहा है. आता देखील तो जिवंत राहू इच्छितो, आपला बचाव करून घेऊ इच्छितो. कई लोग इसी प्रकार की मूर्ख प्रार्थना 80, 70, 90 उम्र में भी करते रहते. आणि या प्रकारची मूर्खतेची प्रार्थना अनेक लोक 70, 80, 90 वर्षापर्यंत करतात. परमेश्वर के नाम की स्तुति होवे. देवाच्या नावास धन्यवाद असो. लेकिन दूसरा चोर क्या बोल रहा है? परंतु दुसरा चोर काय म्हणत आहे? प्रभु मेरे को छुटकारा नहीं मिलने से भी चलेगा. प्रभु मला सुटका मिळाले नसेल तरी मैं चालेल. यहाँ पर मरने से भी चलेगा. मी मरण पावलो तरी चालेल. मैं यहाँ पर मरने से भी ओके प्रभु, क्योंकि मैं मेरे गलती के लिए मरने जा रहा हूँ. प्रभू मी मरण पावले तरी ठीक आहे, कारण मी माझ्या चुकामुळे मरण पावत आहे. मुझे भी एक दूसरा मौका नहीं मिलने वाला. प्रभू मला आणखी दुसरे संधी मिळणार नाही. मुझे और एक मौका मुझे नहीं मिलेगा कि मैं एक पवित्र जीवन जीऊं. आणखी मला संधी मिळणार नाही की मी पवित्र जीवन जगावे. इसके लिए इस संदर्भ में मेरा केवल एक ही एक प्रार्थना है. आणि या वेळेमध्ये माझी एकच एक प्रार्थना आहे. प्रभु तू मुझे तेरे राज्य में स्मरण करना. प्रभू तुझ्या राज्यामध्ये माझी आठवण कर. मेरे पापों को क्षमा करके, माझी पापांची क्षमा करून, मेरे अपराधों को क्षमा करके माझी पापांची क्षमा करून तू मुझे तेरे राज्य में स्मरण करना. तुझ्या राज्यामध्ये माझी आठवण कर. डेथ बेड में रहने वाला 2 व्यक्ति का प्रार्थना है. आणि जे आहे 2 जे आहे मरणाच्या अवस्थेत राहणाऱ्या लोकांची प्रार्थना आहे. एक बचने का प्रार्थना किया, एक वाचण्यासाठी प्रार्थना करत आहे, और दूसरा प्रार्थना प्रभु के राज्य में तू मुझे स्मरण करना. आणि दुसरं जे आहे देवाच्या आगमनामध्ये माझी आठवण कर अशी तू प्रार्थना करत आहे. और आपको कहानी मालूम है, आणि तुम्हाला अशी गोष्ट ठाऊक आहे, दोनों में से किसकी प्रार्थना प्रभु ने सुना? दोघांपैकी कोणाची प्रार्थना परमेश्वराने ऐकली. इन अंतिम दिनों में चंगाई की प्रार्थना पाने के लिए हम लोग नहीं जाना चाहिए. आणि शेवटच्या दिवसामध्ये आरोग्याची प्रार्थनेसाठी आपण जाऊ नये. प्रभु अगर हमको चंगाई देता है, हालेलुया. आणि परमेश्वर आपल्याला आरोग्य देतो तर हालेलुया. प्रभु नहीं देता है तो भी धन्यवाद हो प्रभु. आणि जर परमेश्वर आरोग्य देत नाही तरी देवाचा धन्यवाद. लेकिन उसके लिए प्रभु की संगति को, सत्य उपदेश को, मंडली को छोड़ के इधर उधर मत दौड़िए. आणि त्यासाठी तुम्ही सत्य उपदेश देवाची मंडळी सोडून इथे तिथे भटकू नका. कई लोग चंगाई को पाने के लिए मिराकल परफॉर्मेंस के पीछे दौड़ते रहते हैं. आणि काही लोक जे आहे आरोग्य प्राप्त करण्याकरिता जे चांगले आहे त्यांच्या मागे ते धावतात. उन लोग पैसा मांगते हैं कि हम तुम्हारे लिए प्रार्थना करें. आणि ते पैसे मागतात की तुमच्यासाठी प्रार्थना करावे. एक पर्सनल मीटिंग चाहिए, 10,000 रुपए देना चाहिए. आणि जे वैयक्तिक त्यांची जी भेट आहे त्यासाठी 10,000 रुपये मोजावे और लागतात. अगर मैं तेरे सिर के ऊपर हाथ रख के प्रार्थना करने तो 30,000 रुपए फीस है उसका. आणि जर डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना करायची असेल तर 30,000 रुपये फी आहे. क्या है परमेश्वर के प्रिय लोगों? आणि हे काय आहे प्रिय लोकांनो? अगर ये 30,000 रुपए भी जाने दो, चंगाई भी नहीं मिलने दो, प्रभु यीशु का राज्य मिलने से
काफी नहीं है क्या? आणि हे 30,000 देखील जाऊ दे, आरोग्य देखील नाही मिळाले तरी चालेल, परंतु देवाचे राज्य आपल्याला पुरेसे नाही काय? क्यों सच्चाई को त्याग करके, परमेश्वर के सम्मुख को त्याग करके परमेश्वर के विरुद्ध में हम लोग जा रहे हैं? का आपण सत्याचा त्याग करत आहोत? देवाच्या सम्मुखाचा त्याग करून देवाच्या विरुद्ध आपण जात आहोत. मैं पुरातन नियम के लोगों के विषय में आपको बता दूं. आणि जुन्या लोकांविषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो. इब्रानी की किताब 11 अध्याय 35 वचन क्या आपने पढ़ा है कभी? आणि इब्री लोकासपत्र 11 अध्याय 35 वचन तुम्ही कधी वाचले आहे काय? इब्रानी की पत्री अध्याय 11 वचन 35 पढ़ करके देखिएगा. इब्री लोकासपत्र 11 अध्याय 35 वचन वाचून पहा. वहां पर क्या लिखा हुआ है? या ठिकाणी काय लिहिण्यात आलेले आहे? पुरातन नियम के लोगों ने, आणि जे जुने काळातील लोक होते, उन्होंने छुटकारा को आग्रह नहीं किया. ते जे आहे सुटकेसाठी प्रयत्न केले नाही. कितने लोग तो मार खाते खाते मर गए. आणि मार खात खात ते मरण पावले. कई लोग को मुक्ति का आग्रह ही नहीं है. आणि त्यांना जे आहे मुक्तीची आशा नाही. उन्होंने दुख उठाया, कष्ट उठाया, क्लेश उठाया. आणि ते हाल सोसले आहे, दुःख सोसले आहे. पता है क्यों? का ठाऊक आहे केवल काय? एक ही एक आग्रह से. फक्त एकच एक अपेक्षेने. वो ये 35 वचन में लिखा हुआ है कि किसी भी रीति से एक उत्तम पुनरुत्थान मुझे प्राप्त हो. आणि ते जे आहे 35व्या वचनात लिहिण्यात आलेले आहे, जे उत्तम पुनरुत्थान आहे ते मला प्राप्त व्हावे. लेकिन दुख की बात पता है क्या है? परंतु दुःखाची गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे काय? पुरातन नियम के लोगों के लिए उत्तम पुनरुत्थान है ही नहीं भाई. जुन्या करारातील संतांना पुनरुत्थानच नाही. उत्तम पुनरुत्थान नहीं है. उत्तम पुनरुत्थान नाही. उत्तम पुनरुत्थान केवल नए नियम के लोगों के लिए ठहराया गया है. आणि जे उत्तम पुनरुत्थान आहे फक्त नवीन करारातील लोकांसाठी आहे. वो ये नीचे के 40 वचन में लिखा हुआ है. ते जे आहे खालील 40व्या वचनात लिहिण्यात आलेले उन आहे. लोगों के लिए उत्तम पुनरुत्थान ना होने पर भी, आणि त्यांना एक उत्तम पुनरुत्थान नसले तरी, मुक्ति ना चाहते हुए, आणि मुक्तीची अपेक्षा न करत, छुटकारा ना चाहते हुए, सुटकाची अपेक्षा न करत, दर्द और मृत्यू का सामना उन्होंने किया. आणि सर्व काही हालल आणि दुःख कष्ट ते सोसले आहे. हमारे लिए जो उत्तम पुनरुत्थान रखा है, आणि आपल्यासाठी उत्तम पुनरुत्थान राखून ठेवण्यात आले आहे. हम लोग किस प्रकार दौड़ना चाहिए? आपण आपली धाव कसे धावे? परमेश्वर के पवित्र नाम की स्तुति हो. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद इसी असो. के लिए जो खेत में है, इन अंतिम दिनों में वो वस्त्र के पीछे ना जाए. या सर्व जे कोणी शेतात आहे, वस्त्राकरिता या शेवटच्या दिवसामध्ये आपल्या घरी माघार जाऊ नये. पता है परमेश्वर चंगाई क्यों देता है? माहिती आहे का परमेश्वर आरोग्य का देतो? परमेश्वर चंगाई इसके लिए देता है परमेश्वर आरोग्य यासाठी देतो ताकि तू परमेश्वर को पहचाने. यास्तव की तुम्ही परमेश्वराला जाणावे. परमेश्वर को पहचानने के लिए परमेश्वर तुझे चंगाई देता है. परमेश्वराला जाणण्याकरिता, ओळखण्याकरिता परमेश्वर आरोग्य देतो. एक बार परमेश्वर को पहचान लेने के बाद, एकदा तुम्ही परमेश्वराला ओळखल्यानंतर, वो बीमारी होने से भी चलेगा, नहीं होने से भी चलेगा. आणि ते आजार आले तरी चालेल, आले नाही तरी चालेल. परमेश्वर के नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद पता है असो. परमेश्वर चंगाई क्यों देता है? परमेश्वर का आपल्याला आरोग्य देतो? ताकि परमेश्वर की आराधना करने के लिए, परमेश्वर की मर्जी करने के लिए, परमेश्वर में बढ़ने के लिए कोई बाधा सृष्टि ना हो. आणि परमेश्वराची आराधना करण्यासाठी, स्तुती गायने करण्यासाठी कोणतेही अडखळण येऊ नये. लेकिन अगर चंगाई के द्वारा हमारा स्वभाव में परिवर्तन आ जाए, परंतु आपल्याला आरोग्य मिळाल्यानंतर आपल्या स्वभावामध्ये परिवर्तन येत असेल तर, चंगाई पाने के द्वारा तू परमेश्वर से दूर चले जाए, आणि आरोग्य प्राप्त करून तू देवापासून दूर होत असशील ऐसे तर, समय में परमेश्वर को चंगाई नहीं देना चाहता, क्योंकि वो आपकी आत्मा को प्रिय जानता है. आणि अशा वेळेमध्ये परमेश्वर तुम्हास आरोग्य देऊ इच्छित नाही, कारण तुमची आत्मा परमेश्वरास प्रिय आहे. इसके लिए हम जो खेत में काम कर रहे हैं, यास्तव आपण जे शेतात काम करत अपने आहोत, वस्त्र लेने के लिए पीछे ना जाए. आपले वस्त्र घेण्याकरिता माघार जाऊ नये. इस वस्त्र का तीसरा मीनिंग क्या है? आणि या वस्त्राचे तिसरे अर्थ काय? परमेश्वर के पवित्र नाम की स्तुति हो. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. ये वस्त्र का तीसरा मीनिंग, इन अंतिम दिनों में इस वस्त्र के पीछे हम लोग नहीं जाना बोलने से, आणि या वस्त्राचे तिसरे अर्थ, या वस्त्राच्या मागे आपण जाऊ नये याचे अर्थ काय? हम लोग इन दिनों में प्रमोशन के पीछे नहीं जाना चाहिए. आपण आपल्या जीवनामध्ये प्रसिद्धीच्या मागे जाऊ नये. हाँ, एक प्रमोशन मिलना, पदोन्नति मिलना, ये सारे आग्रह इन दिनों में हम लोग नहीं करना. आणि प्रसिद्धी किंवा पदोन्नती होण्याकरिता आपण त्याच्या मागे जाऊ नये. आप लोग ऑफिस में काम करने के समय में, आपण आपल्या ऑफिस मध्ये काम करीत असता, आप लोग आपके जगह में, आपके बिजनेस में काम करने के समय में, आपण आपल्या कामकाज, आपल्या व्यवसायामध्ये काम करीत असता, कई बार आप क्रिश्चियन है बोल करके आपको कई प्रकार का परीक्षाओं से आपको गुजरना पड़ता है. आणि जे आहे तुमच्या कामकाजाच्या ठिकाणी तुम्ही ख्रिस्ती असल्या कारणास्तव अनेक त्रासातून आपल्याला जावे लागते. कई बार आप लोग का प्रमोशन रुकने का एक ही एक रीजन, आप क्रिश्चियन है करके. आणि तुमची पदोन्नती होण्यापासून तुम्हाला
वंचित ठेवले जाते त्याचे एकच एक कारण आहे, कारण तुम्ही ख्रिस्ती आहात. आज क्रिश्चियन बोलने के कारण कई लोगों को नौकरी नहीं मिल रहा है. आणि आज ख्रिस्ती म्हणल्या कारणास्तव अनेक लोकांना काम मिळत नाही. कई लोगों को क्रिश्चियन बोलने के कारण प्रमोशन नहीं मिल रहा है. आणि काही लोकांना जे आहे ख्रिस्ती म्हणल्या कारणास्तव पदोन्नती होत नाही. हमारे ओडिशा में एक झुंड को मैं जानता हूँ. आणि ओडिसामध्ये मी एका कळपाला पाहतो. उन लोग नौकरी बचाने के लिए, आणि ते जे आहे नोकरी उन लोग सांभाळण्यासाठी, नौकरी में पदोन्नति पाने के लिए, आणि ते नोकरीमध्ये पदोन्नती प्राप्त करण्याकरिता उन लोग अपने आप को क्रिश्चियन परिचय नहीं देते हैं. आणि ते जे आहे आम्ही ख्रिस्ती आहो असे ते सांगत नाही, उन दर्शवित लोग अपने नाही. आप को क्रिश्चियन करके बताते नहीं है. आणि आम्ही ख्रिस्ती आहो असे ते सांगत नाही, दर्शवित नाही. हमेशा के नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. यीशु ने कहा कि अगर तू मुझे सबके सामने इनकार करेगा, आणि जर तू मला सर्वांसमोर नाकारशील तर मैं भी तुझे पिता के सामने इनकार करूंगा. मी देखील पित्यासमोर मी तुला नाकारेन. इसी के लिए इस संसार में हम लोग यीशु को इनकार नहीं करना. यास्तव आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार करू नये. हम लोग को उन्नति मिले ना मिले, पदोन्नति मिले ना मिले, आपली उन्नती होऊ दे ना होऊ दे, आपली पदोन्नती होऊ दे ना होऊ दे, क्रिश्चियन होने के कारण लोग हमको दबाए, हमको रोन दे, हमको तिरस्कार करे, रद्द करे. आणि ख्रिस्ती असल्या कारणास्तव लोक आपल्याला पायाखाली तुडवतील, आपल्याला रोनतील. परमेश्वर के प्रिय लोगों, प्रभु को धन्यवाद करते हुए हमारे लिए रखा हुआ दौड़ को इन दिनों में हम लोग दौड़ते रहे. आणि परमेश्वराला धन्यवाद देत आपण आपल्याला जे धाव देण्यात आलेले आहे त्या धावेमध्ये आपण धावले पाहिजे. उन्नति पाने के लिए, प्रमोशन पाने के लिए, बड़ा पदवी में जाने के लिए परमेश्वर के प्रिय लोगों, यीशु को मत बेचो. आणि प्रसिद्धी किंवा पदोन्नती प्राप्त करण्याकरिता येशू ख्रिस्ताला विकू नका. इसी के लिए परमेश्वर के प्रिय लोगों, दूसरा राजा यास्तव दुसरे राजाचे पुस्तक उसके दूसरे अध्याय, त्याचे दुसरे अध्याय उसके 9, 12, 13 वचन को पढ़ करके देखने से, त्याचे 9, 12 आणि 13वे वचन वाचून पाहिले असता 2 King chapter 2 verse 9, 12 and 13. दुसरे राजाचे पुस्तक Chapter 2, दुसरे अध्याय 9, 12 and 13. 9वे, 12वे आणि 13वे वचन. इन तीनों वचनों को पढ़कर कर आप देखोगे तो आणि तिन्ही वचन तुम्ही वाचून पाहिले असता वहां पर एलिशा की कहानी लिखा हुआ है. त्या ठिकाणी एलिया व अलिशाची गोष्ट लिहिण्यात आलेली आहे. परमेश्वर के नाम की स्तुति होवे. देवाच्या नावास धन्यवाद असो. वहां पर एलिशा की कहानी क्या लिखा हुआ है? आणि या ठिकाणी एलिया व अलिशाची कहानी काय गोष्ट सांगण्यात आलेली आहे. एलिया उठा लिया जाएगा करके मालूम होने के समय से, आणि जेव्हा एलिया वर उचलला घेतला जाईल हे ठाऊक असताना एलिशा उसके पीछे दौड़ रहा है. अलिशा त्याच्या मागे धावत होता. मुझे तेरा अभिषेक का 2 गुना अभिषेक चाहिए. आणि तुझा आत्म्याचा दुप्पट वाटा मला हवा. तेरे शक्ति का 2 गुना सामर्थ्य चाहिए. आणि तुझ्या शक्तीचे 2 दुप्पट वाटा सामर्थ मला हवे. और 12-13 वचन में वो 2 गुना अभिषेक, 2 गुना सामर्थ कैसे मिला? आणि 12-13व्या वचनामध्ये ते दुप्पट वाटा त्याला कसे मिळाले लिखा हुआ है, चादर उसके ऊपर उतर के आया. आणि त्यावर लिहिण्यात आलेले आहे, झगा त्याच्यावर टाकण्यात आलेला आहे. चादर, एलिया का चादर एलिशा के पास पहुंचा. आणि एलियाचे जे झगा आहे ते अलिशा जवळ पोहोचले आहे. तो ये चादर का क्या नाम है? आणि या झगेचे नाव काय? ये एलिया का चादर का नाम है डबल प्रमोशन. आणि या एलियाचे झगेचे नाव आहे दुप्पट वाटा. एलिशा का डबल पोर्शन अभी एलिशा को मिल रहा है. आणि एलियाचे दुप्पट वाटा अलिशाला मिळत आहे. परमेश्वर के प्रिय लोगों, प्रमोशन पाकर के सेवा करने का एक समय था. आणि प्रिय देवाच्या लोकांनो, प्रसिद्धी प्राप्त करून सेवा करण्याची एक वेळ होती. लेकिन अंतिम दिनों में पहुंचे हुए हम लोग, परंतु शेवटच्या वेळेमध्ये पोहोचलेले आपण, अभी हमारे लिए प्रभु यीशु मसीह क्या समझाने की कोशिश कर रहा है? परंतु आता परमेश्वर आपल्याला काय समजू इच्छित आहे? अंतिम दिनों में आए हुए हम लोग, आणि शेवटच्या दिवसामध्ये आलेले आपण, खेत में काम करने वाले चादर लेने के लिए घर में ना लौटे. आणि शेतात काम करणारे जे आहे जगा घेण्याकरिता आपल्या घरी माघार जाऊ नये. अर्थात प्रमोशन के पीछे ना दौड़े. म्हणजे प्रसिद्धीसाठी आपण धावपळ करू नये. ये दुनिया हम लोगों को इन दिनों में मसीह के कारण अनेक प्रकार की ताड़ना देगा, निंदा करेगा. आणि जे आहे ख्रिस्ता निमित्त ये जग आपल्याला जे आहे त्रास देईल, आपल्याला तो क्लेश देतील. कैसे भी उसको सह करके ये दिन पूरा करते हुए, आणि कसेही ते सर्व काही सहन करत आपले दिवस पूर्ण यीशु के करत, आगमन के लिए अपने आप को हम लोग प्रस्तुत करना काफी है. येशूच्या आगमनासाठी स्वतःला सादर करावे हे पुरे. उन्नति को पाने के लिए, प्रमोशन पाने के लिए हम ऐसा कोई भी काम ना करें जिससे हमारे यीशु
ये यीशु के आगमन से हमें वंचित होना पड़े। आणि पदोन्नती प्राप्त करण्याकरिता आपण असे कोणतेही काम करू नये ज्या कामाने आपण देवाच्या आगमनापासून वंचित राहू। इस संसार में हमारी दुख है, इस संसार में हमारी क्लेश है, इस बात को हम लोग कभी ना भूले। आणि या जगामध्ये आपल्याला दुःख आहे, क्लेश आहे, हे गोष्ट आपण कधीही विसरू नये। परमेश्वर के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। फिर भी कईयों के अंदर ये प्रमोशन पाना, एक पद पाना, एक उन्नति पाना, ये आग्रह कईयों के अंदर है। परंतु अनेक लोकांच्या मनामध्ये पदोन्नती प्राप्त करावे, पद प्राप्त करावे ही अपेक्षा आहे। बाहर भी है, अंदर भी है, बाहेर देखील आहे, आत देखील आहे। और इसी उन्नति के चक्कर में एक दूसरे का टांग खींचना, एक दूसरे के विरुद्ध में बातें करना, एक दूसरे के विरुद्ध में नुकसान करना, अंदर भी बाहर भी है। आणि या पदोन्नतीच्या साठी एकमेकांचे ते पाय वडतात, आत देखील आणि बाहेर देखील ते प्रयत्न करीतात। परमेश्वर के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। परमेश्वर के प्रिय लोगों, उन्नति का या प्रमोशन प्राप्त करने का जो आग्रह है, ये लूसीफर की आत्मा है। आणि ज्या हे पदोन्नती प्राप्त करण्याची जी आग्रह अपेक्षा आहे, हे लुसिफरचा आत्मा आहे। यशाया किताब 14 अध्याय को पढ़कर के देखने से, यशायाचे पुस्तक 14वे अध्याय आपण वाचून पाहिले असता, 13-14 वचन को पढ़कर के देखो, आणि त्याचे 13वे-14वे वचन वाचून पहा। ये लूसीफर की आत्मा है जो मैं चढ़ूंगा, मैं बढ़ूंगा, मैं उठूंगा, मैं ऐसा बन जाऊंगा, मैं वैसा बन जाऊंगा, ये आत्मा लूसीफर की आत्मा है। आणि ज्या हे लुसिफरचा आत्मा या प्रकारे आहे की मी उठेन, मी वाढेन, मी मोठे पद प्राप्त करीन। परमेश्वर के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। आपके अंदर, मेरे अंदर लूसीफर की आत्मा नहीं आना, आणि तुमच्यामध्ये माझ्यामध्ये लुसिफरचा आत्मा येऊ नये। पदवी के लिए, स्थान के लिए हम लोग नहीं दौड़ना, आणि पदवीसाठी, स्थानासाठी आपण धावू नये। अगर हमें परमेश्वर उस स्थान के लिए उपयुक्त समझता है, एक दिन हमको देगा, कितना भी कोई भी रुकावट क्यों ना पैदा करे। आणि त्या स्थानासाठी परमेश्वर आपल्याला योग्य असे इच्छितो तर ते स्थान नक्की परमेश्वर आपल्याला देईल। त्या वेळेमध्ये कोणीही काही विचार करू दे। अगर मुझे प्रमोशन मिलना है, उसके लिए कितना भी विरोधी मेरे विरुद्ध में होने से भी मुझे मेरा प्रमोशन देने वाला परमेश्वर प्रमोशन देगा। आणि ज्या माझी पदोन्नती व्हायची असेल आणि ते परमेश्वराकडून असेल तर नक्की मला खात्रीने पदोन्नती मिळेल, त्याला कोणी अडवू येऊ शकणार लेकिन नाही। उसके लिए मैं पागलों के समान कोई गलत काम नहीं करना, परंतु त्याकरिता मी वेड्याप्रमाणे काही चुकीचे काम करू नये। परमेश्वर के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। फिलिप्पी की किताब के दूसरे अध्याय को पढ़ के देखने से, फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय वाचून पाहिले असता, फिलिप्पी की किताब के दूसरे अध्याय को पढ़ के देखने से, फिलिप्पियरास पत्र 2 अध्यायामध्ये वाचून पाहिले असता प्रभु यीशु मसीह के बारे में क्या लिखा है, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी काय लिहिण्यात आलेले आहे, उसके 6 से 10 तक के वचन को पढ़ करके देखो। त्याचे 6 वचनापासून ते 10 वचनापर्यंत वाचून पहा। प्रिय लोगों, यीशु परमेश्वर के तुल्य होने पर भी, आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वरा समान तुल्य असला तरी, यीशु परमेश्वर के तुल्य होने पर भी, आपला प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वरास अनुसरून असला तरी, वो परमेश्वर के समान होने के लिए नहीं चाहा, आणि तो परमेश्वरा समान हो इच्छिला नाही। यीशु ने अपने आप को नम्र किया, अपने आप को ऐसा दीन किया कि दास का रूप धारण किया। आणि प्रभू येशू ख्रिस्त इतके स्वतःच नम्र केलेला आहे की तो दासाचे रूप धारण केलेला आहे। परमेश्वर के नाम की स्तुति होवे। देवाच्या नावास धन्यवाद असो। इन दिनों में सेवा में जब लोगों को बुलाते हैं, जेव्हा या दिवसामध्ये सेवेसाठी लोकांना बोलविण्यात इन येते, दिनों में सेवा में भी जब हमारे बच्चे लोग आते हैं, आणि या दिवसामध्ये जेव्हा सेवेमध्ये मुलं येतात तो सीधा लूसीफर की आत्मा के साथ ही आते हैं। आणि सरळ ते लुसिफरच्या आत्म्या सहित येतात। क्या है उनका सबसे पहला आग्रह, आणि त्यांचे सर्वात प्रथम अपेक्षा काय, मैं सेवा में इसके लिए जाना चाहता हूं क्योंकि मेरे को सियोन चाहिए। आणि ते विचार करतात की मी सेवेमध्ये यासाठी जात आहे की मला सियोन हवे। परमेश्वर के नाम की स्तुति होवे। देवाच्या नावास धन्यवाद असो। लेकिन यीशु मसीह ने क्या प्रार्थना करने के लिए बोला, परंतु प्रभू येशू ख्रिस्त काय प्रार्थना करण्यासाठी सांगत आहे, गृहस्थ को प्रार्थना करो, आणि गृहस्थासाठी प्रार्थना करा। खेत तो बहुत पके हुए हैं, आणि जे आहे शेत खूप पिकलेले आहे, काटने वाले मजदूर थोड़े हैं, परंतु कापणी करणारे मजदूर कमी आहे। मजदूर और भी भेजे, इसके लिए प्रार्थना करो। आणि मजदूर आणखी पाठविण्याकरिता प्रार्थना करा। तो मजदूर लोग आने की जगह सियोन के राजा जन्म हो जाते हैं हमारे यहाँ। आणि मजदूर येण्याऐवजी सियोनाचे राजा प्रकट होतात। इसके लिए पहले ही साल से राजा बन के बैठे रहते हैं। यास्त व पहिल्या वर्षापासून ते राजा बनून बसतात। नागपुर की अवस्था क्या है मेरे को नहीं मालूम, नागपूरची परिस्थिती काय मला ठाऊक नाही, लेकिन जहाँ पर मैं सेवा इतने दिनों तक करता था, परंतु जितके दिवस मी या ठिकाणी सेवा करीत होतो, अभी तो परिस्थिति ऐसा हो गया है, परंतु आता परिस्थिती अशी झाली आहे कि बड़ी बड़ी अम्माची छोटी छोटी सिस्टरों की सेवा करती है। आणि जे आहे मोठमोठे सिस्टर जे आहे लहान सिस्टरांची सेवा करीतात। परमेश्वर के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद समय असो। कैसा बदल रहा है, क्योंकि उन लोग का बुलाहट ही सियोन से ही शुरू होता है। आणि या प्रकारे वेळ बदलत आहे, कारण जे आहे त्यांचे पाचरण सियोनासाठी होते। क्रूस को प्रेम करके कोई सेवा में नहीं आ रहा है। आणि क्रूसवर प्रेम करून कोणी सेवेसाठी येत नाही। यीशु
ने क्रूस पे मेरे लिए दुख उठाया बोल के कोई सेवा नहीं कर रहा आणि है। येशू माझ्यासाठी वधस्तंभावर सहन केलेल्या दुःखासाठी कोणी सेवेमध्ये येत यीशु ने नाहीये. क्रूस उठा करके मेरे लिए दर्द सहा, मैं भी उसके लिए कष्ट उठा करके कोई सेवा नहीं कर रहा है। आणि हे प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मजकरिता दुःख सहन केलेलं आहे, ते विचार करून कोणी सेवेत येत नाहीये. प्रेरित पौलुस की शब्द मैं आपको दोहराना चाहूंगा। प्रेषित पौलाचे शब्द मी तुम्हाला सांगू इच्छितो. कोलोसी की किताब पहले अध्याय 24 वचन को पढ़ करके देखने से, कोलोसीकरास पत्र पहिल्या अध्याय 24व्या वचनामध्ये वाचून पाहिले कोलोसी की असता. किताब पहला अध्याय 24 वचन को पढ़ करके देखने से कोलोसीकरास पत्र पहिल्या अध्याय 24व्या वचन वाचून पाहिले प्रेरित असता. पौलुस इस प्रकार बोल रहा है, प्रेषित पौल या प्रकारे सांगत आहे, जो मसीह यीशु का दुख बाकी रह गया था, आणि जे दुःख प्रभू येशू ख्रिस्तासाठी शिल्लक होते, मसीह यीशु का दुख जो बाकी रह गया था, ख्रिस्ताचे जे दुःख शिल्लक होते. फिर से सुनो, कान खोल के सुनो प्रिय लोगों, आणि तुम्ही आपले कान उघडून व्यवस्थित ऐका. यीशु मसीह का दुख जो बाकी रह गया था, ख्रिस्ताचे जे दुःख शिल्लक राहिले होते, उसकी कलीसिया को सिद्धता में लाने के लिए, आणि त्याच्या मंडळीला सिद्धतेमध्ये आणण्याकरिता, उस दुख को मेरे शरीर में मैं पूरा करता हूँ। आणि ते दुःख मी माझ्या शरीरात माझ्या देहात पूर्ण करीतो. मैं यीशु का जो दुख बाकी रह गया मेरे शरीर में मैं उठाता हूँ। आणि ख्रिस्ताचे जे दुःख शिल्लक राहिले बाकी राहिले ती मी माझ्या देहामध्ये पूर्ण करीतो. कलवरी क्रूस के बलिदान को देख करके देखो, ये पौलुस सेवा में निकल पड़ा। आणि वधस्तंभाचे बलिदान पाहून अर्पण पाहून पहा पौल सेवेसाठी निघाला. यीशु के दुख को दूर करने के लिए, येशूचे दुःख दूर करण्याकरिता, यीशु के दुख को अपने शरीर में उसने उठा लिया। येशूचे दुःख तो आपल्या शरीरामध्ये घेतला आहे. यही है, इन दिनों में इस प्रकार के एक सेवक हमें चाहिए प्रिय लोगों, आणि प्रिय लोकांनो, या प्रकारचे सेवक आजच्या दिवसांमध्ये आपल्याला जो पाहिजे, क्रूस उठा करके दुख उठा करके प्रभु की सेवा करे। जे दुःख उचलून वधस्तंभ उचलून सेवा करतील. ये कपड़े की चमक दमक देख करके सेवा में ना आओ। आणि एक कपड्यांची चमक धमक पाहून सेवेमध्ये येऊ नका. रूम में दिखाई देने वाला एसी गाड़ी मोटर को देख करके सेवा में ना आओ। आणि रूम मधील सुख सुविधा पाहून तुम्ही सेवेमध्ये येऊ नका. परमेश्वर के लिए दुख उठाना है, भूख कष्ट क्लेश के रास्ते में जाना है, बोलते हुए सेवा करना है। आणि ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त कष्ट वाहिलेला आहे तसे दुःख मलाही सहन करायचे आहे, अशा विचाराने सेवेत या. ताकि प्रभु यीशु मसीह का सुसमाचार कलवरी क्रूस की कहानी हर एक कानों को मैं सुना सकूं, आणि यास्तव की वधस्तंभाविषयीची जी गोष्ट आहे प्रत्येक व्यक्तीस मी सांगावे, ताकि अनेकों को शैतान के चुंगल से छुड़ा के प्रभु के राज्य में पहुंचा सकूं। यास्तव की अनेक लोकांना शैतानाच्या बंधनातून सोडून व स्वर्गात मी पोहोचू शकणार. परमेश्वर के पवित्र नाम की स्तुति हो। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. प्रिय लोगों, ये दिन, इन दिनों में हम लोग प्रमोशन के चादर को लेने के लिए घर में जाने का समय नहीं है। आणि पदोन्नतीचे झगा घेण्याकरिता आपल्या घरी माघार जाण्याची गरज नाही. इन दिनों में जहां पर हम सेवा कर रहे हैं, जो सेवा कर रहे हैं उसको पूरा करते हुए प्रभु के आगमन में कैसे भी जाकर के पहुंचना है, यही आग्रह के साथ दौड़ने का समय है। आणि आम्ही ज्या स्थानामध्ये राहून सेवा करत आहे तेच राहून देवाच्या आगमनामध्ये कसेही जाऊन पोहोचायचे आहे, हे धाव आपण धावले पाहिजे. इस चादर का, इस कपड़े का चौथा अर्थ क्या है? आणि या वस्त्राचे चौथे अर्थ काय? परमेश्वर के पवित्र नाम की स्तुति हो। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. जो खेत में काम कर रहे हो वो चादर लेने के लिए घर में ना लौटे। आणि जे शेतात काम करत आहे आपले वस्त्र घेण्याकरिता आपल्या घरी माघार जाऊ नये. ये चादर लेने के लिए घर में ना जाओ, उसका चौथा अर्थ क्या है? हे जगा हे वस्त्र घेण्याकरिता माघार जाऊ नये, याचे चौथे अर्थ काय? ये नेम और फेम को दिखाता है, आणि हे नाव आणि पदाशी दर्शिते. ये नाम और शोहरत को दिखाता हे है, नाव आदि आणि प्रसिद्धीला ये दर्शिते. नाम और प्रसिद्धि को दिखाता हे है। नाव आणि प्रसिद्धीला दर्शिते. इन दिनों में हम लोग प्रसिद्ध होने के लिए, नाम पाने के लिए नहीं जाना आणि चाहिए। या दिवसामध्ये नावाकरिता प्रसिद्धीकरिता आपण जाऊ नये. परमेश्वर के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो. यहोशू की किताब 7 अध्याय 21 वचन को पढ़ करके देखोगे तो, यहोशुआचे पुस्तक 7 अध्याय याचे 25वें वचन 21वें वचन वाचून पाहिले असता, जोशुआ चैप्टर 7 वर्स 21 पढ़ करके देखेंगे तो, यहोशुआचे पुस्तक 7 अध्याय 21वें वचन वाचून पाहिले असता, परमेश्वर के प्रिय लोगों, वहां पर आखान बोल करके एक व्यक्ति ने, आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकतो आकान नावाचा एका व्यक्तीने यरीहो के लूट में से बाबिलोनियन वस्त्र को अपने घर में छुपा करके रखा। आणि जे वस्त्र होते तो आपल्या घरामध्ये, लुटीतील वस्त्र आपल्या घरात तो लपून ठेवला. बाबिलोन के वस्त्र को अपने घर में छुपा करके रखा। आणि बाबिलोनचे वस्त्र जे आहे आपल्या घरामध्ये तो लपून उस ठेवला. बाबिलोनियन वस्त्र को अपने घर में छुपाने के कारण आखान के जीवन में मृत्यू आया। आणि ते बाबिलोनचे वस्त्र आपल्या घरामध्ये लपविल्या कारणास्तव त्याच्या जीवनामध्ये मृत्यू आले. इन दिनों में वस्त्र को लिए हम लोग घर में नहीं जाना। आणि वस्त्र घेण्याकरिता आपल्या घरी आपण जाऊ ये नये. बाबिलोनियन वस्त्र का आत्मिक अर्थ क्या है? हे बाबिलोन वस्त्राचे आध्यात्मिक
आध्यात्मिक अर्थ काय? बाबिलोन वस्त्र का आत्मिक अर्थ नाम और प्रसिद्धि को दिखाता है। आणि बाबिलोनाचे वस्त्राचे आध्यात्मिक अर्थ नाव आणि प्रसिद्धीस दर्शविते. जब हम लोग उत्पत्ति की किताब 11 अध्याय पढ़ करके देखेंगे, जेव्हा आपण उत्पत्तीचे पुस्तक 11 अध्याय वाचून पाहतो, उत्पत्ति की किताब के 11 अध्याय को पढ़ने के समय में उत्पत्तीचे पुस्तक 11 अध्यायामध्ये वाचून पाहिले असता बाबिलोन की आत्मा बोलने से, आणि बाबिलोनाची आत्मा म्हणजे बाबिलोन में दिखाई देने वाला स्पिरिट बोलने से, आणि बाबिलोनामध्ये दिसून येणारा आत्मा म्हणजे वो ये नाम और प्रसिद्धि का आत्मा, आणि तेच जे आहे नाव आणि प्रसिद्धी आहे, वो ये 11 अध्याय के 4 वचन में उल्लेख किया गया है। तेच जे आहे 11 अध्यायाच्या 4थ्या वचनात लिहिण्यात आलेले आहे. परमेश्वर के पवित्र नाम की स्तुति हो। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. आज अनेक लोग नाम, प्रसिद्धि, कीर्ति के पीछे दौड़ रहे हैं। आणि आजच्या दिवसामध्ये अनेक लोक नावाच्या मागे, प्रसिद्धी आणि कीर्तीच्या मागे धावत उन लोग आहेत. अपने नाम को बड़ा बड़ा दिखाना चाहते ते हैं, आपले नाव मोठे मोठे दाखवू इच्छितात. इसके लिए बड़ा बड़ा पोस्टर लगा करके, यास्तव मोठमोठे पोस्टर लावून, अपना चित्र लगा करके, आपले चित्र लावून, अपना नाम लिख करके, आपले नाव लिहून, अपने आप को प्रदर्शन करने वाले एक अनुभूति दिखाई देता आणि है। स्वतःच ते प्रदर्शन करीतात, सादर करीतात. परमेश्वर के नाम की स्तुति होवे। देवाच्या नावास धन्यवाद असो. उन लोग अपने नाम और प्रसिद्धि के अनुसार पैसा कमाते हैं। आणि ते आपल्या नावाने, प्रसिद्धीने ते पैसे कमवितात. प्रिय लोगों, इन दिनों में बाबिलोनी वस्त्र को संग्रह करने का समय नहीं है। आणि प्रिय लोकांनो, बाबिलोनचे वस्त्र जमा करण्याची वेळ नाही. कोई हमको जाने ना जाने, आणि आपल्याला कोणी ओळखू दे न ओळखू कोई दे, हमको पहचाने ना पहचाने, लोक आपल्याला ओळखो न कोई हमको ओळखो, तारीफ करे ना करे, कोणी आपली प्रशंसा करो ना लोगों करो, के बीच में प्रसिद्ध हो ना हो, लोकांमध्ये प्रसिद्ध होऊ दे ना होऊ दे, मेरा नाम मेरा यीशु जानना चाहिए। आणि माझे नाव प्रभू येशू ख्रिस्त जाणले पाहिजे. मेरा नाम मेरा यीशु के मुंह में रहना चाहिए। माझे नाव माझ्या येशूच्या मुखात असले पाहिजे. मेरा नाम मेरे यीशु के मुंह में नहीं होने से माझे नाव माझ्या येशूच्या मुखात नसेल तर पूरे पृथ्वी के लोग मेरा नाम जानने से भी क्या लाभ। पूर्ण पृथ्वी तलावरतील लोक जे आहे माझे नाव जाणले तरी त्याचे काय लाभ. धनवान और उस दरिद्र लाजरस की कहानी में आपने ध्यान दिया क्या नहीं? आणि त्या श्रीमंत आणि त्या दरिद्री लाजराच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलात की नाही. उस धनवान व्यक्ति का नाम भी यीशु ने अपने मुंह से नहीं लिया। आणि त्या श्रीमंत मनुष्याचे नाव देखील प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मुखाने घेतला नाही. उस धनवान व्यक्ति का नाम भी यीशु ने अपने मुंह से नहीं लिया। आणि त्या श्रीमंत मनुष्याचे नाव येशू ख्रिस्ताने आपल्या मुखाने तू घेतले नाम, नाही. सम्मान, कीर्ति, प्रमोशन के पीछे दौड़ रहा है तो आणि तू नाव, सन्मान, प्रसिद्धी करिता तू धावत उसके असशील पीछे तर, दौड़ते 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 अगर तू प्रभु से दूर चले जा रहा है तो आणि त्या मागे धावत 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 प्रभू पासून तू दूर होत असशील केवल तर, नाम, शोहरत, कीर्ति, पैसा, धन, उन्नति के पीछे जाते जाते आराधना में आने के लिए, प्रार्थना में आने के लिए तुझे छुट्टी नहीं मिल रहा है तो आणि ज्या पैशाच्या मागे नावाकरिता, प्रसिद्धी करिता तू जात आहे आणि देवाच्या प्रार्थनेसाठी तुला वेळ कमी पडत असेल तुझे तर, साल के अंत में एक बेस्ट अवार्ड मिल जाएगा। आणि तुला शेवटी जे आहे एक तुला अवॉर्ड, एक प्रसिद्धी, तुझे ऑफिस में एक बेस्ट अवार्ड मिल जाएगा। तुला ऑफिस मध्ये एक अवॉर्ड मिळेल. तू लेकर के घर में सजा देना, लेकिन यीशु तेरे नाम को भूल जाएगा। आणि तू घरी घरी घेऊन त्याला सजून ठेवशील, परंतु येशू तुझे नाव विसरेल. परमेश्वर के नाम की स्तुति होवे। देवाच्या नावास धन्यवाद इन असो. दिनों में हमारा आग्रह यीशु के मुंह में मेरा नाम होना चाहिए। या दिवसामध्ये आपले आग्रह हे आहे, येशूच्या मुखात माझे नाव राहावे. यीशु के मुंह में मेरा नाम होने से क्या होगा? येशूच्या मुखात माझे नाव असेल तर काय होईल. मेरे नाम को लेकर के वो पिता के सामने विनती करेगा। आणि माझे नाव घेऊन पित्याकडे तो विनंती करील. प्रभु इस व्यक्ति के ऊपर तू अनुग्रह करना चाहिए। परमेश्वर या मनुष्यावर तू कृपा वो कर. नाम लेकर के दिनों रात पिता के सामने प्रार्थना करेगा। आणि नाव घेऊन दिवस रात्र पित्याकडे तो प्रार्थना ये करेल. मेरा बच्चा है, हा माझा मुलगा ये आहे, मेरी बच्ची है, ही माझी मुलगी इसको मैंने आहे, अपने लहू से धोया है, यांना मी माझ्या रक्ताने धुतले इसको आहे, तू अपने राज्य में लेना चाहिए, यांना तू आपल्या राज्यामध्ये इसके घेतले पराजय को पाहिजे. दूर करना चाहिए। त्यांचे पराजय दूर कर. इसके लिए वो यीशु दिनों रात हमारे लिए प्रार्थना कर रहा है। त्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त दिवस आणि रात्र प्रार्थना विनंती करीत आहे. लौकिक कलीसिया के संबंध यीशु ने क्या कहा? आणि लवोदिकेया मंडळीविषयी परमेश्वर काय म्हणत आहे. प्रकाशित वाक्य 3 अध्याय को पढ़ करके देखने से प्रकटीकरणाचे पुस्तक 3 अध्याय वाचून पाहिले उसके असता 15-16 वचन में क्या लिखा है? त्याच्या 15-16 वचनात काय लिहिण्यात आलेले आहे. यीशु बोल रहा है कि तू गर्म नहीं है, कि तू ठंडा नहीं है, आणि तू गरम देखील नाही आणि तू कोमट देखील नाही. तू गुनगुना होकर के दिखाई देने के कारण आणि तू गरम नाही, थंड नाही, तू कोमट आहेस.
इस कारण से मैं तुझे अपने मुंह से उल्टी करने को जा रहा हूँ। या सवय मी माझ्या मुखातून तुला ओकणार आहे. उल्टी करने का अर्थ क्या है? आणि ओकण्याचे अर्थ काय? मैं तेरे लिए प्रार्थना नहीं करूंगा, मी तुझ्यासाठी प्रार्थना करणार मेरे मुंह नाही. में और तेरा नाम नहीं होगा. माझ्या मुखामध्ये तुझे नाव राहणार नाही. परमेश्वर के नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद प्रिय असो. लोगों, इन दिनों में नाम और कीर्ति और शोहरत हमको नहीं चाहिए. या दिवसामध्ये नाव प्रसिद्धी आपल्याला नको. इन दिनों में केवल यीशु हमको मिलने से काफी है. या दिवसामध्ये फक्त येशू आपल्याला मिळाले तर पुरेसे आहे. परमेश्वर के बहुत नाम की स्तुति हो. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. याकूब की किताब 5वें अध्याय दूसरे वचन को पढ़ करके देखने से, याकोबाचे पत्र 5 अध्याय दुसरे वचन वाचून पाहिले असता, याकूब की किताब 5 अध्याय दूसरे वचन को पढ़ करके देखने से, याकोबाचे पत्र 5 अध्याय दुसरे वचन वाचून पाहिले असता, याकूब की किताब दूसरा अध्याय का दूसरा वचन को भी पढ़ करके देखने से, याकोबाचे पत्र दुसरे अध्याय दुसरे वचन देखील वाचून पाहिले असता, इन दोनों जगह को पढ़ करके देखने में या दोन्ही ठिकाणी वाचून पाहिले असता कपड़ा का तुलना धन के साथ किया गया है. आणि जी कपड्याची तुलना आहे ती धनासोबत करण्यात आलेली आहे. परमेश्वर के पवित्र नाम की स्तुति हो. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. मंडली में जब एक अच्छा कपड़ा पहन करके एक धनवान व्यक्ति आता है, जेव्हा मंडळीमध्ये चांगले वस्त्र परिधान करून एक धनवान व्यक्ती येतो तो उसको एक अलग प्रकार का सम्मान मिलता है. आणि त्याला एक चांगले सन्मान, वेगळ्या प्रकारचे सन्मान मिळते. मैं इस विषय में अधिक बोलना नहीं चाहता, क्योंकि अगर मैं बोलूं तो आप लोग मुझे जूता मारोगे. आणि याविषयी मी अधिक काही सांगू इच्छित नाही. अधिक सांगितले तर तुम्ही मला चप्पल माराल. आप लोग भी इस बात को अनुभव किए होंगे कि आपको कौन से कप में चाय मिलता है और दूसरों को कौन से कप में मिलता है. आणि तुम्ही या गोष्टीचे अनुभव घेतले असेल की तुम्हाला कोणत्या कप मध्ये चहा मिळते आणि दुसऱ्या तो कोणाला. इसके लिए मैं इसको विवरण करना नहीं चाहता. या सवय ही गोष्टी मी सांगू इच्छित नाही. जहां पर वस्त्र को धन के साथ तुलना करके कहा है, आणि या ठिकाणी वस्त्राची जी तुलना आहे धनासोबत करण्यात आलेली आहे. कई लोग अपने मन में सोचते, काश मैं भी इतना पैसा कमाता या मेरे पास इतना पैसा होता तो मुझको भी ये सेवक लोग थोड़ा आदर कर देते. आणि काही लोक या प्रकारे विचार करतात की कदाचित मी देखील धनवान असतो, मी देखील पैसे कमविले असते तर सेवक माझा देखील आदर सत्कार केले असते. परमेश्वर के नाम की स्तुति हो. देवाच्या नावास धन्यवाद असो. प्रिय लोगों, जो खेत में है वो अपने वस्त्र को लेने के लिए ना जाए. आणि प्रिय लोकांना जे शेतात आहे आपले वस्त्र घेण्याकरिता आपल्या घरी माघार जाऊ जो नका. यीशु के आगमन को लक्ष्य समझते हैं, पैसे के पीछे ना दौड़े. आणि आपण देवाचे आगमन लक्ष ठेवतो तर पैशाच्या मागे तुम्ही धावू नका. अगर पैसे के पीछे दौड़ोगे और धन कमाने की चाहोगे तो ये धन आपके साथ नाश हो जाएगा. आणि जर तुम्ही पैसे कमविण्यासाठी तुम्ही धावत असाल तर पैशाबरोबर तुम्ही देखील नाश पावा. मैं इस विषय में ज्यादा विवरण करना नहीं चाहता, खुला मंडली में मैं बोलना नहीं चाहता. आणि याविषयी मी अधिक जे आहे विवरण करू इच्छित नाही. मंडळीमध्ये मी याविषयी सांगू इच्छित नाही. परमेश्वर के नाम की स्तुति होवे. देवाच्या नावास धन्यवाद असो. धन संपत्ति शोहरत के पीछे, पैसा के पीछे इन दोनों में दौड़ने का समय नहीं है. आणि धन संपत्ती, सन्मान, मान याच्या मागे धावण्याची ही वेळ नाही. परमेश्वर के नाम की स्तुति होवे. देवाच्या नावास धन्यवाद असो. ये वस्त्र का छठा मीनिंग क्या है? या वस्त्राचे 6वे अर्थ काय? यशायाह की किताब 64वें अध्याय के 6 वचन को पढ़ करके देखने से, यशायाचे पुस्तक 64 अध्याय 6वे वचन वाचून पाहिले असता, यशायाह 64 वर्स 6 को पढ़ करके देखने से, यशायाचे पुस्तक 64 अध्याय याचे 6वे वचन वाचून पाहिले असता, यहाँ पर वस्त्र को और एक नाम दिया, वो ये स्वय धार्मिकता का वस्त्र. आणि या ठिकाणी वस्त्रास एक नाव देण्यात आलेले आहे, ते स्वधार्मिकतेचे वस्त्र. परमेश्वर के पवित्र नाम की स्तुति हो. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. इन दिनों में यीशु के आगमन के लिए खेत में काम करने वाले लोग, आणि या दिवसांमध्ये ख्रिस्ताच्या शेतामध्ये काम करणारे देवाचे लोक, यीशु के आगमन को लक्ष्य रखने वाले लोग, आणि देवाच्या आगमनाचे लक्ष ठेवणारे लोक, परमेश्वर के प्रिय लोगों, स्वय धार्मिकता के वस्त्र को लेने के लिए घर में नहीं लौटना चाहिए. आणि प्रिय देवाच्या लोकांनो, स्वतःच्या नीतिमत्वाचे वस्त्र घेण्याकरिता तुम्ही आपल्या घरी माघार परत जाऊ नका. परमेश्वर के पवित्र नाम की स्तुति होवे. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. स्वय धार्मिकता बोलने से क्या है? आणि हे स्वतःची धार्मिकता, मैंने नीतिमत्व आपको म्हणजे पहले भी काय? बता करके दिया, धार्मिकता बोलने से परमेश्वर को प्रसन्न करने वाला एक अनुभूति है. आणि मी आधी सांगितले नीतिमत्व म्हणजे परमेश्वरास प्रसन्न करण्याचे अनुभव आहे. ये स्वय धार्मिकता बोलने का मतलब क्या है? आणि स्वतःची नीतिमत्व म्हणजे काय? कुछ लोग व्यवस्था के अनुसार जीवन जीते हुए, आणि काही जे आहे व्यवस्थेप्रमाणे जीवन जगून व्यवस्था को पालन करते हुए, आणि व्यवस्थेचे नियमाचे पालन वो करी लोग ये सोचते हैं कि मैं धर्मी बन गया हूँ, आणि ते विचार करतात की मी नीतिमान झालो आहे. और उस रीति से धर्मी होते हुए आणि त्या प्रकारे नीतिमान होऊन वो लोग अपने स्वभाव में परिवर्तन नहीं लाते हैं. आणि ते त्यांच्या स्वभावामध्ये परिवर्तन घेऊन येत नाही. परमेश्वर के नाम की स्तुति होवे. देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो. उदाहरण के रूप में बोलने के टाइम उदाहरणासाठी सांगितले असता लूका रचित सुसमाचार
सुसमाचार के 18 अध्याय को पढ़ने से लूक सुवर्तमान 18 अध्यायामध्ये वाचून पाहिले असता 11-12 वचन में आप उस चुंगी लेने वाले व्यक्ति को और उस फारसी को प्रार्थना करते हुए आराधना में देखा होगा। आणि जे आहे आपण 11-12 वचनात जे आहे जो जकातदार आहे तो प्रार्थना करत आहे आणि जो परुषी आहे प्रार्थना त्याविषयी आपण पाहतो। दोनों वहां पर प्रार्थना कर रहे थे। आणि दोघे त्या ठिकाणी प्रार्थना करीत होते। चुंगी लेने वाला व्यक्ति क्या प्रार्थना किया आणि जकातदार काय प्रार्थना केलेला आहे? हे प्रभु मैं अयोग्य हूँ, हे परमेश्वरा मी अयोग्य आहे, मैं पापी हूँ, मी पापी आहे, स्वर्ग की ओर देखने की शक्ति भी ना रखा, आणि स्वर्गाकडे पाहण्याची इच्छा देखील तो दूर दर्शविला खड़े नाही। हुए छाती पीटते हुए प्रार्थना किया। आणि दूर उभा राहून तो उर बडवीत प्रार्थना करू लागला। लेकिन फारसी क्या प्रार्थना किया? परंतु परुषी काय प्रार्थना केला? मैं क्या करता हूँ, मी काय करतो, कैसे करता हूँ, कसे करतो, कब कब करता हूँ, कधी कधी करतो, मैंने तेरे लिए क्या क्या किया है, आणि मी तुझ्यासाठी काय काय केले आहे उसका लिस्ट बता रहा है। हे सर्व काही तो सांगत आहे। हाँ, मैं दशांश देता हूँ, मी दशमांश देतो, मैं प्रार्थना करता हूँ, मी प्रार्थना करीतो, मैं हर संडे आता हूँ, मी प्रत्येक रविवारी येतो, हाँ मैं ये करता हूँ, मी हे करीतो, मैं वो करता हूँ, मी ते करीतो, मैं प्रभु का सेवा करता मी हूँ, परमेश्वराची सेवा मैं करीतो, प्रभु का सेवक हूँ। मी परमेश्वराचा सेवक आहे। ये सारी बातों को बोल करके इतना घमंड हमारे अंदर इन दिनों में है। आणि हे सर्व काही सांगत असता इतके गर्व आपल्यामध्ये आहे। सेवक लोगों का सेवक के अंदर का सेवक की स्वभाव नहीं है, आणि सेवकांमध्ये सेवकाचे स्वभाव नाही, और विश्वासी के अंदर जो अच्छे विश्वासी होना चाहिए, जो प्राचीन विश्वासी होना चाहिए, दिन प्रतिदिन अहंकार से फूलते जा रहे हैं। आणि जे आहे जे विश्वासी जुने वेळेचे विश्वासी व्हायचे होते परंतु गर्वाने ते भरत आहे। कारण एक ही है, मैं करता हूं आप लोग करते नहीं है, मैं कर पाया हूं आप लोग कर नहीं पाते बोल करके स्वयंधार्मिकता में फूलते जा रहे हैं। आणि याचे कारण हेच आहे की मी करतो तुम्ही करू शकत नाही, मी करू शकत आहे तुम्ही करू शकत नाही असे सांगून स्वतःचे नीतिमत्व ते वाढवित आहे। परमेश्वर के नाम की स्तुति होवे। देवाच्या नावास धन्यवाद असो। प्रिय लोगों, आपको न्याय करने को किसने कहा है? आणि प्रिय लोकांना तुम्हाला न्याय करण्यासाठी कोणी मुझको न्याय सांगितले? करने के लिए किसने अधिकार दिया आणि है? मला न्याय करण्याचा अधिकार कोणी दिला? हम जब न्याय करते हैं तभी स्वयं धार्मिकता बढ़ते चले जाता आणि है। जेव्हा आपण न्याय करतो त्यावेळेस स्वतःची नीतिमत्व वाढत जाते। परमेश्वर के बहुत नाम की स्तुति होवे। देवाच्या पवित्र नावास इसलिए धन्यवाद एक असो। दूसरे के साथ कंपेयर ना करते हुए, यास्तव एकमेकांसोबत आपली तुलना न अपने आप को करता यीशु के साथ कंपेयर करते हुए, आपल्या स्वतःस येशू सोबत तुलना करी, अपनी अयोग्यता को जानते हुए समझते हुए, आपले अयोग्यता समजून जाणून सर्वदा नम्र होते हुए प्रभु यीशु मसीह के आगमन के लिए अपने आप को प्रस्तुत करना चाहिए। सदैव आपण स्वतःला नम्र करून जे आहे देवाच्या आगमनासाठी आपण स्वतःला सिद्ध केले पाहिजे। परमेश्वर के नाम की स्तुति होवे। देवाच्या नावास धन्यवाद असो। अगर तू प्रभु के लिए कुछ कर भी रहा है, जर तुम्ही देवासाठी काही करत देखील तू असाल प्रभु तर, के लिए कुछ कर भी पाता है, आणि देवासाठी तुम्ही काही करत देखील तू असाल प्रभु तर, के लिए कुछ करने वाली बातें बहुत ही प्रसिद्ध होने से भी, आणि तुम्ही देवासाठी जे काही कार्य करता ते प्रसिद्ध असले तरी, वो भी परमेश्वर की दृष्टि में मेले चित्रों के समान, इस बात को नहीं भूलना। आणि ते देवाच्या नजरेमध्ये ते उकरड्या समान कचऱ्या समान आहे, लक्षात घ्या। परमेश्वर के नाम की स्तुति होवे। देवाच्या नावास धन्यवाद मैं असो। बड़ा सेवा करने से भी, आणि मोठ्या सेवा मी केलं मैं तरी, बहुत बड़ा प्रचार करने से आणि भी, मी मोठमोठे उपदेश दिले तरी, भूतों को छुड़ाने से, भविष्यवाणी करने से, चंगाई करने से भी, आणि दुसऱ्यांना सोडविले तरी, भविष्यवाणी केले तरी, उपदेश दिले तरी, मत्ती सुसमाचार 7 अध्याय के 20-21 वचन मन में नहीं याद आ रहा है क्या? आणि मत्ती सुवर्तमान 7 अध्याय 20-21 वचन आपण वाचले नाही का? वहां पर यीशु मसीह बोलता है, मैं तुझे नहीं जानता हूँ। प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे मी तुला जाणत नाही। हे अधर्म करने वाले मुझसे दूर हो जा करके बोल रहा हे है। अधर्म करणाऱ्या मजपासून दूर हो। तो हम जो कर रहे हैं दैट इज नॉट ए बिग डील, वही कोई बड़ा काम नहीं है। आणि आपण जे काही करत आहोत ही मोठी गोष्ट नाही। इसी के लिए हम लोग स्वयं धार्मिकता में ना आए, या सर्व आपल्या स्वतःच्या नीतिमत्वामध्ये आपण येऊ नये, अपने आप को प्रसन्न ना करें। आपण स्वतःला प्रसन्न करू नये, स्वयं धार्मिकता में हम अपने आप को प्रसन्न करते हैं। आणि स्वतःच्या नीतिमत्वामध्ये आपण स्वतःला प्रसन्न करीतो। आज मैंने ये किया, तूने ये नहीं किया। आज मी हे केले तू हे केले नाही। आज मैं ये कर पाया, तूने ये नहीं कर पाया। आज मी करू शकलो तू आज हे करू शकला नाही। परमेश्वर के नाम की स्तुति होवे। देवाच्या नावास धन्यवाद असो। मूसा परमेश्वर के सम्मुख में 40 दिन रात रहा। आणि मोशे जे आहे परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये 40 दिवस रात्र राहिला। 40 दिन 40 रात मूसा परमेश्वर के सम्मुख में है। 40 दिवस रात्र मोशे जे आहे परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये होता। परमेश्वर मूसा को क्या बोल रहा है? परमेश्वर मोशेला काय म्हणाला? अभी मैं तेरे वंश को छोड़ के सबको नाश करने जा रहा हूं, आता मी तुझ्या वंशाला सोडून सर्वांना मी नाहीसे क्योंकि करेन। सबने मेरे विरोध में पाप किया। या सर्वांनी माझ्या विरुद्ध पाप केले आहे। परमेश्वर के सम्मुख में रहने वाला मूसा क्या बोल रहा है? आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहणारा मोशे काय म्हणत आहे? प्रभु तू दया कर, हे परमेश्वरा तू दया कर, इन लोग को माफ कर दे। या लोकांना तू माफ कर। अगर तू ऐसा करेगा तो लोग क्या कहेंगे आणि जर तू असे करशील तर अन्य जाती काय म्हणतील? कि तू अपने लोगों को चलाने नहीं पाया।
आणि तू आपल्या लोकांना चालू शकला नाहीस अच्छा से बातें करके कन्विंस कर दिया। आणि चांगले तो समजून जे आहे देवाला समजवलेला आहे। परमेश्वर के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। परमेश्वर को कन्विंस करके आने वाला ये मूसा आणि परमेश्वराला समजून आलेला हा मोशे जब नीचे उतर के आता है, जेव्हा खाली उतरून तो आला उन लोगों को देख करके जो परमेश्वर की उपस्थिति को कभी फील ही नहीं किया है, आणि जे लोकांनी परमेश्वराची उपस्थिती समजू शकले नाही उनके ऊपर क्रोध दिखा रहा है त्या लोकांवरती तो राग दाखवित और आहे क्रोध दिखा करके पत्थर को तोड़ रहा है। आणि राग दाखवून जे आहे ते पाषाणाचे पाट्या तोडत तो आहे। क्या परमेश्वर ने बोला मूसा, वाह मूसा क्या जेलस वाला है रे तू, क्या धुन रख के सेवा कर रहा है कि तूने इतना धुन दिखाया कि मेरा दिया वो पत्थर ही तोड़ दिया, बोल के शाबाशी दिया। आणि जे आहे मोशेला या प्रकारे परमेश्वर म्हणाला काय मोशे या प्रकारे तू ईर्ष्यावान होऊन तू सेवा करत आहे आणि ईर्ष्याने माझे पाषाणाचे पाट्या तू तोडून टाकलेला आहेस म्हणून शाबासकी देत आहे काय। यही काम कई बार आप और मैं भी करते हैं। आणि हेच काम तुम्ही आणि मी देखील करतो। हम जो परमेश्वर की समूह को महसूस किए हुए हैं, आणि आपण परमेश्वराची सम्मुखाची उपस्थिती आपण हमने जो प्रभु को जो पाए हुए हैं, आपण जे परमेश्वराला प्राप्त केले आहे। जब एक नया विश्वासी हमारे विश्वास भवन में आ जाता है, जेव्हा नवीन विश्वासी आपल्या विश्वास घरामध्ये येतो, एक ही दिन में उनको सिद्ध करने के लिए सारा भाषण सुना देते हैं आणि एका दिवसामध्ये त्याला सिद्ध करण्याकरिता सर्व उपदेश आपण देतो और एक ही दिन में सिद्ध करके उसको नित्य नरक में भेज देते हैं और वो कभी भी मुड़ के हमारे पास नहीं आता है। आणि एका दिवसामध्ये सिद्ध करून आपण नरकामध्ये पाठवितो, परमेश्वर के पुन्हा तो पवित्र परत नाम- आपल्याकडे येत नाही। परमेश्वर के पवित्र नाम की स्तुति हो। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो। प्रिय लोगों, अगर हम परमेश्वर को प्रसन्न करना चाहते हैं तो जर आपण परमेश्वराला प्रसन्न करू इच्छित असाल हम तर जितना ज्यादा प्रभु के सम्मुख में उतना ज्यादा हमारे स्वभाव में परिवर्तन आने दे। आपण जितके अधिक दिवस सम्मुखामध्ये आहोत तितके अधिक आपल्या स्वभावामध्ये परिवर्तन येऊ हम दे। दूसरों को तुच्छ जानने वाले ना बने, आपण दुसऱ्याला तुच्छ जाणणारे होऊ नये, लेकिन उसको उठाने वाले, उसको मदद करने वाले बनकर दिखाई दे। परंतु आपण त्यांना उचलणारे, त्यांना सहाय्य करणारे होऊन दिसून येऊ। हम लोगों की सुन करके धार्मिकता का निर्णय ना ले। आणि इतरांना पाहून आपल्या नीतिमत्वाचे आपण उदाहरण घेऊ नये। परमेश्वर के प्रिय लोग, ऐसा करने से हमारी स्वयं धार्मिकता हम लोग को नाश की ओर ले जाएगा। आणि जर आपण असे करत असाल तर आपले नीतिमत्व आपल्याला नाशाकडे घेऊन जाईल। आखिरी एक विषय को बोल के मैं समाप्त करता हूँ। शेवटचे एक विषय सांगून मी समाप्त करेन। परमेश्वर के पवित्र नाम की स्तुति होवे। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो। प्रकाशित वाक्य 16 अध्याय 15 वचन, प्रेषितांचे कृत्य 16 अध्याय 16:15, 16 अध्यायचे 15वे वचन। Revelation chapter 16 verse 15। प्रकटीकरणाचे पुस्तक 16 अध्याय 15वे वचन। देख मैं चोर की नाई आता हूँ, धन्य वह है जो जागता रहता है और अपने वस्त्र की चौकसी करता है कि नंगा ना फिरे और लोग उसका नंगापन ना देखे। परमेश्वर के पवित्र नाम की स्तुति हो। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद असो। प्रकाशित वाक्य 16 अध्याय 15 वचन, प्रकटीकरणाचे पुस्तक 16 अध्याय 15वे वचन। प्रभु यीशु मसीह इस प्रकार बोल रहा है, आणि प्रभू येशू ख्रिस्त या प्रकारे सांगत आहे, देख मैं शीघ्र आ रहा हूँ, पहा मी लवकर येत आहे। इसके लिए तो अपने वस्त्र की चौकसी कर। यास्तव आपले वस्त्र तू राखून तू ठेव, अपने वस्त्र को संभाल के रख। आपले वस्त्र तू सांभाळून ठेव। परमेश्वर के नाम की स्तुति हो। देवाच्या पवित्र नावास धन्यवाद कहीं असो। ऐसा ना हो कि मेरे आगमन के समय में आणि परमेश्वराच्या आगमनाच्या वेळेस तेरे पास वस्त्र ना हो तुमच्याकडे वस्त्र नसले और तर तू आगमन के समय में नंगा पाया जाए। आणि आगमनाच्या वेळेमध्ये तू नग्न दिसून येशील। प्रिय लोगों, यहाँ पर मैं क्या बोलना चाहता हूँ, प्रिय लोकांना मी या ठिकाणी काय सांगू इच्छितो, हमें आत्मिक जीवन में 7 प्रकार का वस्त्र दिया गया है। आणि आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये 7 प्रकारचे वस्त्र देण्यात आलेले आहे। वो 7 प्रकार का वस्त्र उद्धार से आरंभ होकर के सिद्धता तक दिखाई देता है। आणि हे जे वस्त्र आहे हे आपल्या तारणापासून ती सिद्धतेपर्यंतचे वस्त्र आहे। सबसे पहला वस्त्र का नाम उद्धार का वस्त्र है। आणि सर्वात प्रथम वस्त्राचे नाव तारणाचे वस्त्र आहे। इसमें पानी का बपतिस्मा, ज्याच्यामध्ये पाण्याचे बाप्तिस्मा मन परिवर्तन करना आणि मन परिवर्तन करणे और पवित्र आत्मा का अभिषेक को पाना है। आणि याच्यामध्ये पवित्र आत्म्याचे अभिषेक प्राप्त करणे आहे। ये 3 अनुभव के द्वारा हम लोग को उद्धार का वस्त्र मिलता है। आणि या 3 अनुभवाच्या द्वारे आपल्याला तारणाचे वस्त्र मिळते। दूसरा वस्त्र का नाम धार्मिकता का वस्त्र है। आणि दुसरे वस्त्राचे नाव नीतिमत्वाचे वस्त्र आहे। धार्मिकता के वस्त्र को प्राप्त करने के लिए आणि हे नीतिमत्वाचे वस्त्र प्राप्त करण्याकरिता उद्धार पाए हुआ व्यक्ति परमेश्वर को प्रसन्न करना चाहिए। आणि तारण प्राप्त केलेला व्यक्ती परमेश्वरास प्रसन्न योग्य जीवन जगले पाहिजे। तीसरा वस्त्र का नाम प्रशंसा रूपी वस्त्र करके बाइबल बोलता है। आणि तिसरे वस्त्र प्रशंसा रूपी वस्त्र आहे असे पवित्र शास्त्र सांगते। ये प्रशंसा रूपी वस्त्र बोलने का अर्थ, आणि प्रशंसा रूपी वस्त्राचे अर्थ, तू दुख में भी सुख में भी परमेश्वर को प्रशंसा करना चाहिए। आणि तू दुःखामध्ये आनंदामध्ये सर्व परिस्थितीमध्ये देवास तू प्रशंसा केली पाहिजे। तू उद्धार पाया है आणि तू तारण प्राप्त केलेला आहे, लेकिन तेरे दुख आने के समय में तू प्रशंसा करने की जगह में कुड़कुड़ाने से तू
तुझे प्रशंसा का वस्त्र नहीं मिलेगा। आणि जे आहे तारण प्राप्त केल्यानंतर तुला दुःख आल्यानंतर जर तू कुडकुड करत असशील तर जे आहे प्रशंसाचे वस्त्र तुला मिळणार नाही। इसीलिए तो प्रशंसा के वस्त्र को पाने के लिए हर अवस्था में धन्यवाद करना। या सर्व प्रशंसाचे वस्त्र परिधान करण्याकरिता प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाचा धन्यवाद कर। चौथे वस्त्र का नाम सोने का वस्त्र करके लिखा हुआ आणि है। चौथे वस्त्राचे नाव सोन्याचे वस्त्र ये आहे। विश्वास के जीवन की उन्नति के स्तर में हमको मिलता है। आणि विश्वासाच्या जीवनामध्ये उन्नतीच्या स्तरामध्ये आपल्याला लाभते। विश्वास की कई परख हमारे जीवन में आता है। आणि विश्वासाचे वेगवेगळे परख आपल्या जीवनामध्ये येतात। उस परख के अनुसार परमेश्वर को परखने के समय में हमें ये आत्मिक वस्त्र सोने का वस्त्र मिलता है। आणि त्या विश्वासाची पारखणूक होत असताना विविध परिस्थितीतून जात असताना आपल्याला सोनेरूपी विश्वासाचे वस्त्र मिळतात। पांचवी वस्त्र का नाम बूटेदार वस्त्र करके लिखा हुआ है। आणि पाचवे वस्त्राचे नाव तागाचे वस्त्र लिहिण्यात आलेले जो आहे। सुई को चुबा चुबा करके बनाया जाता है। आणि जे सुई टोचून जे आहे तलम तागाचे वस्त्र बनविण्यात वैसे येते। हमारे जीव में जाने वाले नाना प्रकार के क्लेश दुख परीक्षाओं के अनुभव में जब हम लोग जीवंत होकर के निकलते हैं ये वस्त्र हमको मिलता है। जेव्हा आपण विविध प्रकारच्या कष्टातून दुःखातून परीक्षातून जे आहे आपण त्यातून बाहेर निघतो त्यावेळेमध्ये हे वस्त्र आपल्याला देण्यात परीक्षा येते। में जाओगे अगर आप कुड़कुड़ाओगे ये वस्त्र नहीं मिलेगा। परीक्षेत तुम्ही जाल आणि तुम्ही जर कुरकुर कराल तर हे वस्त्र तुम्हाला मिळणार नाही। लेकिन परीक्षा में अगर प्रभु को खुशी के साथ धन्यवाद करते हुए प्रभु में बने रहोगे ये वस्त्र मिलेगा। परंतु जेव्हा तुम्ही परीक्षेमधून जात असताना परमेश्वराला धन्यवाद देत राहाल त्यावेळेमध्ये तुम्हाला हे वस्त्र मिळेल। परमेश्वर के नाम की स्तुति होवे। देवाच्या नावास धन्यवाद असो। परमेश्वर के प्रिय लोगों छठा वस्त्र का नाम सफेद श्वेत वस्त्र है। आणि प्रिय देवाच्या लोकांनो 6व्या वस्त्राचे नाव श्वेत वस्त्र हमारे आहे। आत्मा प्राण शरीर के शुद्धिकरण के अनुसार ये हमको मिलता रहता है। आम्ही आपल्या आत्मा प्राण शरीराच्या शुद्धीकरणाने वस्त्र आपल्याला मिळते। एंड सातवां वस्त्र का नाम माहीन मलमल का श्वेत और पवित्र वस्त्र करके लिखा हुआ है। आणि 7वे वस्त्र जे आहे मलमलाचे श्वेत वस्त्र आहे। ये माहीन मलमल का वस्त्र पारदर्शी वस्त्र है। आणि हे जे मलमल वस्त्र आहे हे श्वेत वस्त्र पारदर्शी आहे। उसको पहनने से हमारा शरीर दिखेगा। आणि ते नेसले असता परिधान केले असता आपले वस्त्र दिसे ये आपले शरीर पारदर्शी दिसे। वस्त्र का अर्थ है अंदर भी बाहर भी हमारा जीवन एक समान होना चाहिए। आणि पारदर्शी वस्त्राचे अर्थ आत आणि बाहेर आपले जीवन एकसारखे असले ये पाहिजे। 7 प्रकार का वस्त्र होने से यीशु के आगमन में उठा लिए जाएंगे करके अभी आपने 16 के 15 में पढ़ करके देखा। आणि जे हे 7 प्रकारचे वस्त्र आपण आपल्या जवळ असल्यानंतर आपण 16 अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये वाचलो आपण देवाच्या आगमनामध्ये उचलले जाऊ। परमेश्वर के प्रिय लोगों इन दिनों में प्रॉब्लम पता है क्या है? आणि प्रिय देवाच्या लोकांनो या दिवसामध्ये समस्या काय माहिती आहे का? कई लोगों ने इस वस्त्र को लेकर के लॉकर रूम में लॉक करके रखा हुआ। आणि अनेक लोक हे वस्त्र घेतलेले आहेत आणि लॉक मध्ये ठेवलेले आहेत। हाँ, उन लोग अपने घर में इसको लॉक करके रखा हुआ। आणि आपल्या घरामध्ये कुलूप लावून ते ठेवलेले आहेत। इसी के लिए उनके घर में विजिटिंग जाने से, आणि त्यांच्या घरामध्ये भेटीसाठी गेल्यानंतर उनके साथ बातें करने से त्यांच्यासोबत बोलत असतात उन लोग हमको क्या बोलते हैं? ते आम्हाला काय सांगतात? एक समय में हम ऐसे थे, आणि एक वेळेमध्ये आम्ही असे होतो। एक समय में हम जब अभिषेक में भरते थे तो पता है क्या हो जाता था? आणि एक वेळेमध्ये जेव्हा आम्ही अभिषेकामध्ये भरत होतो त्यावेळेस काय व्हायचे माहिती आहे काय? अभी क्या हो गया? आता काय झाले? अभी वो अभिषेक में घर में रख कर आया हूं। आता ते अभिषेक मी घरात ठेवून आलो आहे। परमेश्वर के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद एक असो। समय में मैं बड़ा जलन के साथ रहता था। एलिया बोलता है मैं एक समय में बड़ा धुन के साथ था, अभी मैं पेड़ के नीचे मरने के लिए बैठा हुआ हूँ। आणि जे आहे एलिया या प्रकारे म्हणत आहे एका वेळेमध्ये मी खूप ईर्ष्येने होतो, आता मी एका वृक्षाखाली मरणासाठी बसलो आहे। परमेश्वर के नाम की स्तुति हो। देवाच्या नावास धन्यवाद असो। कई लोग एक समय में कुछ थे, अभी वो वस्त्र को लेकर अच्छे से लॉक करके संभाल करके रखा हुआ है। कोई भी पुराना व्यक्ति आने से आपको तो मालूम है पहले हम लोग कैसे थे, अभी हम लोग ऐसे हो गए। आणि जे आहे एक वेळेमध्ये त्यांच्याकडे ते वस्त्र होते, आता ते घरात ठेवलेले आहे। आणि जुने कोणी त्यांना भेटण्यासाठी येतात तर ते म्हणतात तुम्हाला माहिती आहे मी जुन्या वेळेमध्ये कसे होतो। परमेश्वर के प्रिय लोगों अभी आप क्या हो गए हो? प्रिय देवाच्या लोकांना आता तुम्ही काय झाले जो आहात? अच्छे दौड़ रहे थे कई किसने तुमको रोक दिया आणि है? तुम्ही चांगले धावत होता, अच्छे आता आत्मा में तुम्हाला कोण बढ़ते थे थांबविले? किसने आपको मना किया है? आणि तुम्हाला कोण थांबिले आहे? कहीं ऐसा ना हो कि यीशु मसीह के आगमन के समय में आप यीशु मसीह को बोलो प्रभु रुक 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 मैं घर में जाऊं, मेरे पास बैप्टिज्म सर्टिफिकेट है, मैंने बपतिस्मा लिया है, मैंने पवित्र आत्मा पाया वो सर्टिफिकेट भी है, मैंने घर में लॉकर रूम में लॉक करके रखा हुआ है, मैं उसको लेकर आता हूं तुझे दिखाता हूं फिर हम मिलके चलते ना आगमन में। ऐसे बोलने का समय हमको नहीं मिलेगा। आणि जेव्हा परमेश्वराचे आगमन येईल त्यावेळेस तुम्ही कदाचित म्हणाल प्रभू प्रभू थोडे वेळ थांब, कारण बपतिस्माचे सर्टिफिकेट आणि
पवित्र आत्मा जे अभिषेक प्राप्त केलेलं सर्टिफिकेट आहे ते मी आप घेऊन येईन जहां आणि भी त्यानंतर रहो, आपण जिधर भी जाऊ. रहो, आप उस अनुभूति के साथ दिखाई देना चाहिए. आणि तुम्ही कोठेही असाल त्या सर्व अनुभवासहित तुम्ही दिसून या. इसके लिए सारे अनुभव जो प्रभु यीशु ने आपको दिया है उसको आप किसी कोने में बंद करके डायरी में नोट करके आप ना रखिएगा, आणि जे काही अनुभव तुम्ही प्राप्त केलेले आहे एका पुस्तकामध्ये तुम्ही ते लिहून ठेवू नका, लेकिन उसको अपने जीवन में एक अनुभूति बनाइए. परंतु ते तुमच्या जीवनामध्ये एक अनुभव एक घेऊन या. परिवर्तन उसके द्वारा आने दीजिए. त्याच्याद्वारे एक परिवर्तन येऊ द्या. यीशु के समान रूपांतर होने दीजिए. येशू समान रूपांतर होऊ दे. इसके लिए यशाया किताब 52 के 2 में क्या लिखा हुआ है? यास्तव यशायाचे पुस्तक 52 अध्याय 2 वचनात काय लिहिण्यात आलेले आहे? यशाया किताब के 52 अध्याय के 2 वचन में भविष्यवक्ता यशाया भी क्या कह रहा है? आणि यास्तव 52 यशाया याच्या 2 वचनामध्ये भविष्यवक्ता काय सांगत आहे? 52 यशाया चैप्टर 52 वर्स 1 यशाया में क्या लिखा हुआ है? 52 यशायाची पुस्तक याच्या पहिल्या वचनात काय लिहिण्यात आलेले आहे? उठो उठो अपना बल धारण करो आणि उठा उठा आपले बळ धारण करा और अपने पवित्र सुंदर वस्त्र को पहन लो. आणि आपले पवित्र सुंदर वस्त्र परिधान करा. परमेश्वर के प्रिय लोगों, वस्त्र पहनने का ये समय है. आणि प्रिय लोकांनो, वस्त्र परिधान करण्याची वेळ आहे. उसको लेकर के किसी लॉकर रूम में जाकर के ना रखे. आणि ते घेऊन तुम्ही कुठल्या कुलपामध्ये ठेवू नका. यीशु के आगमन के समय में मैं वहां से जाकर के लेकर के आऊंगा करके बोलने से नहीं मिलेगा. आणि येशूच्या आगमनामध्ये मी घेऊन येईन असे सांगण्यासाठी वेळ मिळणार नाही. वो 5 कुंवारी लोग ते 5 कन्या वो आकर के अगले 5 को बोले, आणि ते 5 कन्या दुसऱ्या 5 कन्या हमारे पास ये तेल नहीं है. आमच्याकडे तेल नाही. उन्होंने कहा हमारे पास भी तुझे देने को नहीं है. आणि तुम्हास देण्याकरिता आमच्या जवळ देखील नाही. जाकर के बाजार से खरीद ले. जाऊन तुम्ही बाजारातून खरेदी करा. बाजार में गए, वहां पर बेचने वाला कोई नहीं आणि है. बाजारात गेले असता विकणारा कोणी नाही. इस बीच में प्रभु आया, द्वार बंद करके चला गया. आणि त्या वेळेमध्ये प्रवेश ख्रिस्त आला आणि द्वार बंद झाले. ऐसे यीशु के आगमन के समय में हमारे साथ ना हो. आणि असे जे आहे येशूच्या आगमनाच्या वेळेमध्ये आपल्या सोबत होऊ नये. आइए हमारी आंखों को बंद करके घुटने में बैठेंगे. या आपले डोळे बंद करून आपण गुडघ्यावर बसूया. जो खेत में काम कर रहे हो उन लोग अपने वस्त्र को लेने के लिए लौट के ना जाए. जे कोणी शेतात काम करत आहे आपले वस्त्र घेण्याकरिता तुम्ही माघार जाऊ नका. इन दिनों में ये 6 अलग अलग वस्त्र को लेने का समय नहीं है. आणि हे वेगवेगळे 6 वस्त्र परिधान करण्याची वेळ नाही. ये 6 वस्त्र के पीछे दौड़ने का समय नहीं है. आणि 6 वस्त्राच्या मागे धावण्याची वेळ नाही. ये 7वें वस्त्र को संग्रह करके प्रस्तुति के साथ रहने का समय आ गया है. आणि 7वें वस्त्र परिधान करून जे आहे त्याला सामग्री करून आपल्याला इसके लिए आइए परमेश्वर के प्रिय लोगों, वस्त्र धारण करो, यीशु के आगमन में जाने के लिए अपने आप को प्रस्तुत करो. यास्तव तुम्ही आपले वस्त्र परिधान करा. आगमनामध्ये जाण्यासाठी तुम्ही सिद्ध व्हा. आने वाला आएगा, देर नहीं करेगा. येणारा लवकर येईल, तो उशीर करणार नाही. जो पढ़ते हैं वो से पढ़ ले और पढ़ने के बाद इसको समझ ले. आणि जे कोणी वाचत आहे ते तुम्ही वाचा आणि लक्षात घ्या. पढ़ने के बाद इसको ना समझोगे तो, आणि वाचून तुम्ही ते समजले नाही और तर, इसको ना समझ के इन वस्त्रों के पीछे दौड़ते रहोगे तो, आणि न समजता या वस्त्राच्या मागे तुम्ही धावाल तर, अयो यीशु आने के समय में उसके सामने आप खड़े होने नहीं पाओगे. जेव्हा येशू येईल त्या समोर तुम्ही उभे राहू शकणार नाही. इसके लिए आइए परमेश्वर के प्रिय लोगों, यास्तव या प्रिय देवाच्या लेकरांनो, उसके सामने खड़े होने के लिए एक अभिषेक के लिए हम लोग जगह देंगे. ख्रिस्ता समोर उभे राहण्याकरिता एक अभिषेकासाठी आपण जागा ताकि देऊया. जो भी कोई बातों को हमने पढ़ा या सुना है, आणि जे काही आपण ऐकले आहे, समजले आहे, जो भी कुछ बातों को पढ़ा है और सुना है, आणि जे काही आपण वाचले आहे आणि ऐकले आहे, सुना है, आणि ऐकले आहे, परमेश्वर के प्रिय लोगों, उसको समझने के लिए एक अभिषेक हम लोग को चाहिए. त्याला समजण्याकरिता एक अभिषेक हवे. उसको ग्रहण करके उसको पालन करने के लिए एक अभिषेक हमको चाहिए. ते ग्रहण करण्याकरिता आपल्याला एक अभिषेक हवे. इसके लिए आइए अपने आप को हम लोग समर्पण करेंगे. यास्तव या आपण स्वतःला सोपून देऊया. सब लोग आंखों को बंद करके एक 10 मिनट के लिए, 5 मिनट के लिए हम लोग घुटने में हो जाएं. सर्व आपले डोळे बंद करून एक 5 मिनिट आपण गुडघ्यावर येऊया. प्रभु तेरे आगमन के समय में मैं इधर उधर वस्त्रों के पीछे दौड़ता हुआ दिखाई ना दूं. परमेश्वर तुझ्या आगमनाच्या वेळेमध्ये वस्त्रासाठी मी तिथे धावणार राहून दिसून येऊ गहेजी नये. के समान वस्त्र के पीछे दौड़ के मैं आशीष के बदले में अभिशाप को लेकर के ना आऊं. आणि वस्त्राच्या मागे धावून जे आहे आशीर्वादाऐवजी मी श्राप माझ्या जीवनामध्ये घेऊन येऊ नये. इसी के लिए हे परमेश्वर, तेरा अनुग्रह, तेरा अभिषेक मुझे इस सुबह के वक्त में दे दे. यास्तव परमेश्वरा तुझे अभिषेक, तुझा कृपा मला तू या सकाळच्या वेळेमध्ये दे. आइए सारे लोग समर्पण करते हुए प्रार्थना करेंगे. आपण सर्व समर्पण करून प्रार्थना करूया. परमेश्वर हम सबको विशेष अनुग्रह देने दे, अभिषेक देने दे. परमेश्वर आपल्या प्रत्येकाला विशेष कृपा देव, अभिषेक देव. संसार तेरा तो विश्राम स्थान नहीं है, उठो चलो आगे बढ़ती जाती रहो. संसार तेरा तो विश्राम स्थान नहीं है, उठो चलो आगे बढ़ती जाती रहो. जीवन के वस्त्र को पवित्र कर लो, जीवन के वस्त्र
मगन रहो। एकलीसिया तुम बेदार हो जाओ, प्रेमी दुल्हा यीशु आने वाला। एकलीसिया तुम बेदार हो जाओ, प्रेमी दुल्हा यीशु आने वाला। उसे मिलने को जाते रहो, अब तैयार रहो तुम, तैयार रहो। उसे मिलने को जाते रहो, अब तैयार रहो तुम, तैयार रहो। एकलीसिया तुम बेदार हो जाओ, प्रेमी दुल्हा यीशु आने वाला। आमीन। एकलीसिया तुम बेदार हो जाओ, प्रेमी दुल्हा यीशु आने वाला। उससे मिलने को जाते रहो, तैयार रहो तुम, तैयार रहो। उससे मिलने को जाते रहो, तैयार रहो तुम, तैयार रहो। उससे मिलने को जाते रहो, तैयार रहो तुम, तैयार रहो। उससे मिलने को जाते रहो, शिकदरे बने कदरे बने कदरे बने बंकर बने उससे कदरा मिलने को शिकदरे बने कदरे बंकर बंकर बने कदरा तुम तैयार हो। उससे मिलने को जाते रहो, तैयार हो तुम, तैयार हो। उससे मिलने को जाते रहो, तैयार हो तुम, आमीन। शिकदरे बने कदरे बंकर बने कदरे बंकर बने कदरा उससे मिलने को जाते रहो, तैयार हो तुम, तैयार हो। आमीन आमीन आमीन। शिकदरे बने कदरे हालेलुया लॉर्ड, हालेलुया लॉर्ड। आमीन। शिकदरे बने कदरे बला कदरा बंकर मन कतुरानिया। हालेलुया लॉर्ड, हालेलुया लॉर्ड, हालेलुया लॉर्ड। आमीन। जो पढ़े वो उसे समझे। जे कोणी वाचले आहे ते त्याला समजले पाहिजे। परमेश्वर पढ़ के इन दिनों में समझने का ज्ञान हम सबको प्रदान करे। परमेश्वर जे काही वाचले आहे ते समजण्याचे ज्ञान प्रत्येकाला दिले पाहिजे। कहीं ऐसा ना हो मूर्खों के समान हम वस्त्र के पीछे दौड़े आणि और आगमन में हाथ छोड़ दिए जाए। आणि मूर्खाप्रमाणे आपण असे दिसून येऊ नये की वस्त्रामागे आपण धावून देवाच्या आगमनामध्ये आपले हात सोडले जावे। परमेश्वर इस ज्ञान से हमें परिपूर्ण करते हुए हमारे दौड़ को दौड़ने के लिए मदद करना चाहिए। हम धन्यवाद करेंगे। या ज्ञानाने परिपूर्ण करून आपले धाव धावण्यासाठी परमेश्वर आपल्याला प्रत्येकाला मदत करण्यासाठी आपण देवाचा धन्यवाद करूया। Praise the Lord, 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 praise the Lord. Hallelujah.